तुमच्या सगळ्यांचं मनापासून परत एकदा स्वागत. आजच्या पॅनल डिस्कशनला सुरुवात करायच्या आधी मी थोडंसं फॉर्मॅटबद्दल, स्वरूपाबद्दल सांगते. आपली चर्चा इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधनं होणार आहे. साधारण 1.5 तास आहे आपल्याला चर्चेसाठी. पहिल्या तासामध्ये आपण प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातनं तिघांकडनं त्यांची मतं जाणून घेऊया. दॅट वुड बी 2 or 3 राऊंड्स ऑफ क्वेश्चन्स. आणि पुढचा अर्धा तास जो आहे तो ऑडियन्समधनं आलेल्या प्रश्नांसाठीचा आहे. मग अशी देशपांडेंनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही तुमचे प्रश्न कागदावरती लिहून देऊ शकता. इथे व्हॉलंटियर्स आहेत, ते प्रश्न ते पुढे पास ऑन करतील आणि आपण जास्तीत जास्त प्रश्नांच्या उत्तरं ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करूया. अर्थात वेळेचं बंधन आहेच आपल्यासाठी. गेली 8 वर्ष आपण गिरीशच्या स्मृतीनिमित्त हा कार्यक्रम करतो आहोत. गिरीशसाठी क्लायमेट चेंज, मिटिगेशन अँड इट्स इम्प्लिकेशन्स फॉर डेव्हलपमेंट नीड्स ऑफ इंडिया हे त्याचे खूप जिव्हाळ्याचे विषय होते. ह्या ध्येय धोरणांचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा भारताच्या विकासाच्या गरजांचा पण विचार करायला पाहिजे. वीकर सेक्शन्स जे आहेत त्यांना केंद्रस्थानी ठेवून आपल्याला या सगळ्या विचारांचा धांडोळा घ्यायला लागेल हे मत तो खूप आग्रहाने मांडायचा. आणि ह्याच भूमिकेतनं आज आपण क्लायमेट चेंजच्या हेल्थ ॲस्पेक्ट्सबद्दल बोलणार आहोत. आणि आय एम रिअली हॅपी की आपल्याला आज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आज पॅनलवरती आहेत. मी त्यांची थोडक्यात आधी ओळख करून देते. डॉक्टर आनंद बंग हे फिजिशियन आहेत. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमधनं पब्लिक हेल्थ या विषयाचं शिक्षण त्यांनी घेतलं आहे. ते सर्च या गडचिरोलीमधल्या संस्थेबरोबर काम करतात. ट्रायबल आणि रुरल हेल्थकेअर याविषयी सर्च ही संस्था काम करते. Dr. Anand also works with Tata Trust as an advisor for health. He also has worked in the past as honorary advisor to the Chief Minister Maharashtra for social sector projects, policies and partnerships. Welcome, Anand. Dr. अभय शुक्ला हेही पब्लिक हेल्थ फिजिशियन आहेत. ते साथी या पुण्यातल्या संस्थेबरोबर काम करतात. नॅशनल हेल्थ मिशन ॲडवायझरी ग्रुप फॉर कम्युनिटी ॲक्शन, कोर ग्रुप ऑन हेल्थ ऑफ द नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन NHRC या दोन्ही गटाचे ते सदस्य आहेत. ही इज वन ऑफ द नॅशनल co-convener ऑफ जनस्वास्थ्य अभियान. He has been instrumental in developing Patients' Rights Charter, which was adopted by NHRC and Union Health Ministry in 2019. He is currently advising Government of Rajasthan, Madhya Pradesh for developing their rights to healthcare legislation. He is actively involved in developing and implementing community-based monitoring and planning projects for health services. He is also involved actively in campaigns of social regulation of the private medical sector and developing a system for universal health care. Welcome, Amit. Dr. Gufran Beg, he comes from climate sector. He is a project director and senior scientist at Indian Institute of Tropical Meteorology, Pune. He has conceived, designed and developed early warning system for air quality, which is popularly known as SUFFER. Earlier, he has identified important man-made climate change signal in the cooling of upper atmosphere, unlike global warming, near surface of the earth. He is a recipient of the most prestigious Shanti Swarup Bhatnagar Award. याचबरोबर इतरही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. वेलकम सर. You all come from different domains of expertise and I'm very sure that this is going to help a lot while we explore different aspects of climate change and its impact on health. प्रश्नोत्तरांना सुरुवात करायच्या आधी अगदी थोडक्यात थोडीशी प्रस्तावना सांगते या विषयाबद्दलची. जागतिक तापमान वाढ आणि हवामानातले बदल ही आपल्यासमोरचं एक मोठं संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठीच्या ज्या उपाययोजना आहेत ज्यांना आपण क्लायमेट ॲक्शन असं म्हणतो, याचे ब्रॉडली स्पीकिंग दोन महत्त्वाचे पैलू आहेत. एक मिटिगेशन आणि एक अडॅप्टेशन. क्लायमेट चेंज होऊच नये यासाठीचे प्रयत्न किंवा कार्बन एमिशन्स कमी करण्यासाठीचे प्रयत्न हे मिटिगेशन या सदरात मोडतात. ॲज अगेन्स्ट क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट्स होत आहेत, आपण ते बघतो आहोत. या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत त्यांना आपण अडॅप्टेशन स्ट्रॅटेजीज असं म्हणतो. क्लायमेट ॲक्शनचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा खरं तर मिटिगेशन आणि अडॅप्टेशन हे दोन्ही पैलू खूप महत्त्वाचे आहेत. अनफॉर्च्युनेटली क्लायमेट चेंज डिस्कोर्समध्ये आत्तापर्यंत
इट इज ऑलवेज बीन मिटिगेशन सेंट्रिक. जेव्हा की आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर अडॉप्टेशनला पण इक्वल महत्त्व द्यायला पाहिजे, त्याचाही गांभीर्याने विचार करायची आता नक्कीच वेळ झालेली आहे. गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर आपण जेवढी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा जास्त वेगाने हवामानातले बदल होताना दिसत आहेत. सरासरी जागतिक तापमानाचा आलेख हा सातत्याने वरची दिशा दाखवतोय. मागच्या वर्षी याच वर्षी जानेवारीमध्ये ॲक्च्युली त्याच्याबद्दलचा एक उच्चांक नोंदवला गेला. मागच्या वर्षी 11,000 सायंटिस्टनी मिळून ही इमर्जन्सी सिच्युएशन आहे, आणीबाणीची परिस्थिती आहे असंही घोषित केलं. आता हे सुस्पष्ट आहे की याचे खूप वेगवेगळ्या क्षेत्रांवरती परिणाम होत आहेत. मग ते शेतीवरचे परिणाम असतील, अर्थकारणावरचे परिणाम असतील, आरोग्यावरचे परिणाम असतील, एकंदर वेलबिईंगवरचा परिणाम असेल. लॅन्सेट या जर्नलनुसार क्लायमेट चेंज हा आजच्या शतकातला आरोग्याचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. साहजिक आपण जेव्हा अडॉप्टेशन स्ट्रॅटेजीजबद्दल बोलणार आहोत तेव्हा हेल्थ सेक्टर अडॉप्टेशनला प्राधान्यक्रम आपल्याला द्यायला लागेल. भारताची याबद्दलची परिस्थिती फार चिंताजनक आहे. आपलं भौगोलिक स्थान असेल, आपली एकंदर लोकसंख्या असेल, आपल्या इथल्या एकंदर व्यवस्थांची परिस्थिती असेल, पण भारतावरती आरोग्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात दिसणार आहे आणि त्यामुळे हेल्थ सेक्टर अडॅप्टेशन हा भारतासाठी पण महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यावरती गांभीर्याने विचार आणि ॲक्शन दोन्ही लवकरात लवकर करायला हवं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण आरोग्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण वैयक्तिक पातळीवरती विचार करतो. वैयक्तिक पातळीवरती घ्यायची काळजी, वैयक्तिक पातळीवरती घ्यायची ट्रीटमेंट एवढाच हा विचार मर्यादित राहतो. पण क्लायमेट चेंज आणि आरोग्य हा जेव्हा आपण विषय बघणार आहोत तेव्हा एवढं मर्यादित स्वरूप आपल्या विचारांचं असून चालणार नाही. आपल्याला दूरगामी परिणाम करू शकतील अशा उपाययोजना, आरोग्य व्यवस्था यांचा विचार करायला लागेल. एखाद्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती काय आहे, हवामानाचे कुठले प्रश्न तिथे असणार आहेत ज्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न वाढणार आहेत, तिथली आरोग्याची परिस्थिती आत्ताची काय आहे, आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती काय आहे, हे सगळे मुद्दे लक्षात घ्यायला लागतील. आणि एक्झॅक्टली ह्याच विषयाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. हे सगळे मुद्दे आजच्या चर्चेमध्ये आपण त्याच्याकडे बघणार आहोत. आपण आरोग्याच्या म्हणजे हेल्थ अडॅप्टेशन स्ट्रॅटेजीजबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा पहिला टप्पा प्रश्नाचं स्वरूप, आरोग्याच्या प्रश्नाचं स्वरूप काय असेल हे समजून घेणं असं असेल. साहजिकच त्याच्यासाठी पुढच्या टप्प्यामध्ये हवामानातले कुठले बदल आपल्यासाठी अपेक्षित आहेत याचा पण विचार करायला लागेल. ही सगळी चर्चा करताना आज आपण महाराष्ट्र राज्य संदर्भात ही चर्चा करणार आहोत. अँड आय थिंक इट विल बी व्हेरी पर्टिनंट इफ वी स्टार्ट विथ द क्लायमेट आस्पेक्ट ऑफ इट. सो आपण पहिल्या राऊंडला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न डॉक्टर बेग तुमच्यासाठी असेल. महाराष्ट्र राज्यासंदर्भातही आपण याच्याकडे बघूच, पण ओव्हरऑल व्हॉट आर दिस बिग सिस्टमिक चेंजेस दॅट वी आर लाइकली टू सी इन द कमिंग टाइम? ओके, धन्यवाद. I will be speaking in English and in between Hindi. So I think and thank you very much. I am so pleased to be here with this audience. And normally we are talking with more of a subject related experts. It's a small community. But looking at the diverse community, I am so pleased, and I will try my level best to, whatever the curiosities are there with this. So please feel free when you ask questions. Coming back to the subject, climate change. क्लाइमेट चेंज के बारे में बहुत सारे लोग बोलते रहते हैं, ग्लोबल वार्मिंग, क्लाइमेट चेंज वगैरह. लेकिन द फर्स्ट थिंग विच आई वुड लाइक टू टेल इज बेसिकली देयर आर टू नेसेसिटी फॉर ए ह्यूमन बीइंग. If they are affected, then we all are affected. One is your health, another one is agriculture. So you need a food. These are the two factors, and then climate change affect both of them severely. If that is the case, we have all the points to fear about it. Now, the real problem here is that कहाँ से आता है, क्यों हो रहा है ये, और वो climate change एक ऐसी need है जहाँ से वो आ रहा है हमारे डेवलपमेंट के लिए, हमारी सस्टेनेबिलिटी जो अभी चल रही है वर्ल्ड में, सस्टेनेबिलिटी जो डेफिनेशन है, विच के हिसाब से वी कैन नॉट, आई मीन वी आर वेरी डिफ़िकल्ट सिचुएशन जिसमें कि हम कंट्रोल नहीं करते हैं. फॉर एग्जांपल ग्रीन हाउस गैसेज आपने नाम सुना होगा. अगर ग्रीन हाउस गैसेज एटमॉस्फेयर में नहीं होते तो पृथ्वी का टेम्परेचर -18 डिग्री सेल्सियस होता.
हम लोग सर्वाइव नहीं कर सकते थे। लेकिन ग्रीन हाउस गैसेज वहाँ हैं, उसकी वजह से हमारा ऑन एन एवरेज टेम्परेचर ऑफ द वर्ल्ड ग्लोब इज 15 डिग्री सेल्सियस, वेरीज फ्रॉम सीजन टू सीजन, ऑन एन एवरेज वी आर सर्वाइविंग. So greenhouse gases as such are not a bad thing which is happening. But what is happening that अति हर एक चीज़ की खराब होती है, और वो अति हो रही है इन ग्रीन हाउस गैसेज में, जो कि मैं नाम ले लेता हूँ, 2-4 टेक्निकल नाम हैं जिसमें कार्बन डाइऑक्साइड, मीथेन, नाइट्रस ऑक्साइड, सो ऑल दोज. अब सबसे बड़ी जो समस्या है वो ये है कि CO2 के अंदर सबसे ज़्यादा क्लाइमेट चेंज का पोटेंशियल होता है, जो करता है. मैं बताऊंगा आपको क्लाइमेट चेंज क्या है, जस्ट आई विल टेक 1.5 मिनट्स मोर. सो अभी क्या हो रहा है कि हमारे वाहन चल रहे हैं, जो भी हमारा इंडस्ट्रीज चल रही है, कुछ भी करे, अगर हमको एनर्जी चाहिए, जब तक हम एनर्जी का सब्स्टिट्यूट फॉसिल फ्यूल से हटा के या कोल से हटा के और कुछ दूसरी चीज़ें नहीं करेंगे, जब तक ये समस्या हमारे आगे पीछे चलती रहेगी. तो एनर्जी का यूज़ तो हमको चाहिए जीने के लिए, बहुत सारी चीज़ों के लिए. तो CO2 की मात्रा उसकी वजह से बहुत तेज़ी के साथ बढ़ रही है, दैट इज़ 1% पर ईयर. ऐसी मीथेन की बढ़ रही है, नाइट्रस ऑक्साइड की बढ़ रही है. सोर्स वही हैं जो कि हम लोग यूज़ करते हैं, हमारे वाहन यूज़ करेंगे, इंडस्ट्रीज़ हमारे डेवलपमेंट के लिए चाहिए वो करेंगे, हमारे गाँव के अंदर हम लोग यूज़ करते हैं बायोफ्यूल इमिशंस, ये सारी चीज़ें हैं जो उड़ती हैं. और उसके बाद में आप लोगों ने एक चीज़ सुनी होगी कि भाई क्लाइमेट चेंज के बाद में क्या हो रहा है, ग्लोबल वार्मिंग. 50 साल के अंदर टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियस से बढ़ जाएगा. बहुत सारे लोगों को सोचा मैंने, उन्होंने क्या, सर 1 डिग्री से क्या होता है, हमारा तो एक दिन से दूसरे दिन के अंदर 10 डिग्री भी चेंज हो जाता है. बट ये 1 डिग्री का जो सवाल है, ओवरऑल 1 डिग्री टेम्परेचर वो बहुत मायने रखता है. तो क्लाइमेट चेंज बेसिकली बेसिक फैक्टर, इमिशन बढ़ रहे हैं, एनहांस ग्रीन हाउस इफेक्ट जिसे बोल रहे हैं, ग्रीन हाउस इफेक्ट इज गुड, एनहांस ग्रीन हाउस गैसेज इफेक्ट इज बैड विच इज इंक्रीजिंग. उसकी वजह से टेम्परेचर वार्मिंग नियर द सरफेस हो रहा है, और उसकी वजह से अभी तक साइंटिस्ट लोग, बाकी लोग जो काम कर रहे हैं, हर दिन हर साल नए नए चमत्कार आते हैं कि क्लाइमेट चेंज ये भी कर सकता है, ये भी कर सकता है, ये भी कर सकता है. जैसे कि अभी आपने देखा होगा मुंबई के अंदर बाढ़ आई थी 2006 के अंदर पहले, जबकि पूरा मुंबई के अंदर अनप्रेसिडेंटेड 100 सेंटीमीटर इन ए डे 24 आवर. बीच में ठीक रहा, ठीक है, वेदर लोग बोलने लगे, वेदर एंड ऑल, कि हाँ इट इज़ ऑल फाइन, फिर हो गया प्रॉब्लम. सो एक्सट्रीम इवेंट्स, वेदर इट इज़ वेदर इवेंट्स, फ्लडिंग, एक्सट्रीम हीट, एक्सट्रीम पोल्यूशन, कुछ भी है, ये बढ़ रहा है. तो इसके बहुत सारे इफेक्ट हो रहे हैं. अगर कोई बढ़ेगा तो ग्लेशियर मेल्ट होंगे तो समुद्र की सतह ऊपर जाएगी. बताया गया है कि 50 साल जाने वाले में बांग्लादेश और लो लाइन जो एरिया है वो सब मर्ज हो जाएंगे पानी. ये सब गैसेज हैं, मॉडल के वर्क हैं, इस पर काम करना है. तो ये थोड़ा इंट्रोडक्शन इसके साथ में, और आगे इसके बाद में क्या हम लोगों ने उसके लिए प्रयास कर रहे हैं, और क्या इसके बाद में हम लोगों को करना चाहिए, और किसी तरीके से सिटीजन फोरम के साथ में जुड़ के मिलजुल के क्या काम करना है, वो अगले सेशन में हम लोग बात करेंगे. सर थोडंसं टेम्परेचर आणि रेनफॉलचं स्वरूप पुढच्या काळामध्ये बदलू शकेल का महाराष्ट्रासाठी, त्याबद्दल थोडंसं सांगू शकणार का? इसके अंदर सबसे बड़ी चीज़ क्या हो रही है कि जब टेम्परेचर बढ़ता है, यानी क्लाइमेट चेंज हो रहा है, तो सारे मॉडल ये बताते हैं कि बारिश जो रेन है वो बढ़ेगी थोड़ी बहुत. तो ड्राउट नहीं हो रहा है, बढ़ रही है, लेकिन तो कोई पैनिक नहीं था कि भाई ठीक है थोड़ा बहुत बढ़ेगी वो करेगी. लेकिन अभी जो रिसर्च सामने आ रही है पिछले 1 डिकेड से, वो ये है कि इरेटिक वेदर हो जाएगा, इरेटिक मानसून होगा. आपने पहले देखा होगा, पहले ज़माने के अंदर हम लोग बोलते थे कि भाई जून के अंदर से मानसून शुरू हो जाएगा और जुलाई, अगस्त, सितंबर के आखिरी सप्ताह होते होते विड्रॉल हो जाएगा. सितंबर मिड में हो जाएगा, बेसिकली 15 सितंबर उसकी लास्ट डेट होती है. लेकिन अभी एक्सटेंड हो गया, विड्रॉल इज अक्टूबर में हो रहा है. अभी आपने देखा होगा मुंबई और दिल्ली के अंदर सारी बारिश, मैक्सिमम बारिश सितंबर में थी, जो अगस्त, जून, जुलाई में कुछ थी नहीं बारिश. तो ये जो स्वरूप आ रहा है भिन्न भिन्न, और ये जो प्रॉब्लम्स हो रही हैं, ये क्यों हो रही हैं, और इस पे पूरा जो शक जाता है वो क्लाइमेट चेंज पे, और वो साइंटिस्ट लोग काम कर रहे हैं, बहुत सारी चीज़ें हमने भी काम की हैं, क्यों हो रहा है उसको समझाने के लिए.
तो उसका भी तो इतना समय नहीं है, लेकिन हाँ मानसून की इरेटिक, उसका इरेटिक गुस्सा जो है वो हमको दिखता है। थँक्यू सर. सो आपण दोन पद्धतीचे इथे चेंजेस बघतोय. काही एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स आहेत आणि काही स्टेडी चेंजेस आहेत, टेम्परेचरमधले असतील, मान्सूनमधले असतील. डॉक्टर आनंद, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे की ह्याच्याशी आरोग्य कसं निगडीत आहे आणि ह्या हवामानातल्या बदलांमुळे पुढच्या काळात पब्लिक हेल्थचे कुठले प्रश्न आपल्यासमोर, महाराष्ट्राच्या समोर असू शकतील? मी पब्लिकचेही बोलतो आणि प्रायव्हेटचेही बोलतो. गडचिरोलीत असल्यामुळे खरं डॉक्टर बेग जे म्हणताय ते आम्ही आत्ताच भोगायला लागलेलो आहे सगळंच. गडचिरोली जो मध्य भारताचा, नागपूर हा भारताचा 0 मैल 0 मैल तिथे आहे, त्याच्या 200 किलोमीटर ईस्टमध्ये. आणि सेंट्रल इंडिया हा पूर्ण साऊथ ईस्ट एशिया आणि साऊथ एशियातला हॉट झोन असेल असं आता बऱ्यापैकी ॲक्सेप्टेड वास्तव्य आहे. त्यामुळे आम्ही सायकोलॉजिकली स्वतःला आत्ताच प्रिपेअर करतोय त्या काळासाठी. गडचिरोलीमध्ये 5 लाख आदिवासी आहेत. या 5 लाख आदिवासीमध्ये आजच्या घडीला महाराष्ट्रातले जवळपास 75% फॅल्सिपेरम मलेरियाचे केसेस मिळतात. त्यामुळे जे मॉन्सूनचा रेनफॉल, त्याच्यामध्ये जे विचित्र सगळं परिवर्तन घडलं आहे, का व्हायला लागलं ते? मलेरिया होताच, पाऊसही पडायचा 1500 मिलीमीटर. या वर्षीपासून आम्ही असं बघायला लागलो की डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये धो पाऊस पडला. आता हे अनप्रेसिडेंटेड आहे. त्यामुळे मलेरियाचा एक मॉन्सून पीक यायचा, त्याच्यासोबत विंटर पीक जो आता यायला लागला, कारण पाणी जमा झालं, मॉस्किटो ब्रीडिंग व्हायला लागलं आणि मॉस्किटो ट्रान्समिशन पुन्हा व्हायला लागलं. त्यामुळे आम्ही मच्छरांना असं भोगतोय. पण हे काय कमी झालं म्हणून त्या मच्छरामध्ये आता हळूहळू म्युटेशन व्हायला लागलेत. तर मच्छराचं असं दिसतंय की मच्छराचं स्वतःमधलं रिसर्चचं वेग हा माणसाच्या मच्छरामधल्या रिसर्चपेक्षा फार जास्त आहे. त्यामुळे तो सातत्याने 3 पावलं पुढे राहतोय तो. आणि त्या सगळ्या परिवर्तनामुळे गडचिरोलीमध्ये मोठी गमतीची गोष्ट आहे. पूर्व हा सगळा आदिवासी आणि जंगल आणि पश्चिम जो आहे तो टिपिकल ग्रामीण ॲग्रेरियन असा शेतीचा पट्टा. या 2 भागामध्ये 2 वेगवेगळे रोग आणि त्यांचं अगदी भारत पाकिस्तान सारखे एकमेकांसोबत वैर. पूर्वेकडे मलेरिया, पश्चिमेकडे फायलेरिया, हत्तीपाय. आणि गेले अनेक दशक हे दोघी एकमेकांच्या टेरिटोरीमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत नव्हते. आता त्यांनी एकमेकांच्या टेरिटरीमध्ये सर्जिकल स्ट्राईक करणं सुरू केलंय. त्यामुळे आता आदिवासीमध्ये हत्तीपाय दिसायला लागला आणि ग्रामीण भागामध्ये मलेरिया. पुन्हा क्लायमेट चेंजच्या आणि या मॉन्सूनच्या सगळ्या परिवर्तनामुळे हे दिसायला लागलं. तिसरं अर्थातच जसं बोललो आपण की शेतीवरती परिणाम पडतो, उत्पन्न कमी होतं. आधीच त्या ग्रामीण आणि आदिवासींकडे सरप्लस अतिशय कमी, त्याच्यामुळे शॉक्स आले तर ते स्वीकारून स्वतःला त्याच्यापासून वाचवण्याची क्षमता अतिशय कमी. पण आता प्रश्न हा येतो की हे सगळं जर गडचिरोलीमध्ये घडत आहे तर ते फक्त लोकल राहतं, इथे मायक्रोकॉझम आहे मोठ्या मॅक्रोकॉझमचं, तर त्याचे परिणाम हे व्यापक पडतात. गडचिरोलीमध्ये जर मच्छरामध्ये म्युटेशन झालं तर लवकरच तो नागपूरलाही पोहोचेल, मग तो मुंबईलाही पोहोचेल, तो मंत्रालयातही पोहोचेल आणि मलबार हिलमध्येही पोहोचेल. ते मच्छराला कोणीही थांबवणार नाही. एक सुंदर म्हण आहे क्लायमेट चेंजच्याच बाबतीत, सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्स अँड साऊथवर्ड्स. सगळं सब सहारन आफ्रिकेतलं जे सगळं डिफॉरेस्टेशन होत आहे त्याच्यामुळे सगळी ती माती सहारा वाढत चाललाय. सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्स अँड साऊथवर्ड्स. स्लोली but relentlessly, Sahara is creeping southwards and southwards. Don't laugh, O fools in the north, the earth is round. त्याच्यामुळे गडचिरोलीमध्ये आम्ही बघतोच आहे आणि झपाट्याने ते बदल मुंबई आणि पुण्यामध्ये पोहोचतील अशी मला अपेक्षा आहे, कारण त्याच्याशिवाय ते प्रश्न दूर होण्याची धोरणं ही काही घेतली जाणार नाही याची मला खात्री आहे. त्याच्यावरती पुढे बोलूच आपण. ओके. सो हेल्थवरती डासांमधनं होणारे जे काही आजार आहेत, मलेरिया असेल, डेंग्यू असेल, पुण्यामध्ये डेंग्यू बाय द वे आहे हां भरपूर प्रमाणात. सो हे आजार असतील कदाचित. मगाशी आपण मान्सूनबद्दल बोलत होतो, त्याच्यामुळे फूड इन्सिक्युरिटी आणि मॅलन्यूट्रिशन अशाही पद्धतीचे आजार असेल. एकूण आजारांचं स्वरूप खूप वेगवेगळं असेल असं दिसतं आणि ते त्या प्रत्येक ठिकाणचं जे स्थान महात्म्य असतं त्याच्यानुसारही कदाचित बदलू शकतं.
डॉक्टर अभय, तुमच्यासाठीचा पुढचा प्रश्न आहे की या सगळ्या कॉम्प्लेक्स परिस्थितीमध्ये हाऊ डू यू कन्सेप्च्युअलाइज हेल्थ रिस्पॉन्सेस अँड एस्पेशली हेल्थ अडॅप्टिव्ह रिस्पॉन्सेसबद्दल फार कमी चर्चा होते, त्यामुळे त्याचं ढोबळ स्वरूप कसं असेल असं थोडं डिटेलमध्ये सांगू शकलात तर. मला असं वाटतं की ह्या संपूर्ण प्रश्नाला जर तोंड द्यायचं असेल तर आपली जी वैचारिक चौकट आहे त्याच्यामध्येच बदल घडवण्याची गरज आहे. वी नीड अ चेंज इन आवर कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क. आता असं एक स्लोगन आहे, डोंट चेंज द क्लायमेट, चेंज द सिस्टम. ह्याच्यामध्ये काय गृहीत आहे की सिस्टममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे क्लायमेटमध्ये बदल घडत आहेत. पण सिस्टममध्ये प्रॉब्लेम काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला एक कॉम्प्लेक्स सिस्टम्स अप्रोच घेण्याची नितांत गरज आहे. त्याशिवाय आपण ह्या संपूर्ण प्रश्नाला ॲक्च्युली उत्तर देऊ शकत नाही, शोधू शकत नाही. सो व्हॉट इज दिस कॉम्प्लेक्स सिस्टम्स अप्रोच? हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम आवर युज्युअल वे ऑफ ॲनालायझिंग व्हेरियस प्रॉब्लेम्स? इथे मी एक फक्त ब्रीफली की सम प्रॉब्लेम्स आर कॉम्प्लिकेटेड अँड सम प्रॉब्लेम्स आर कॉम्प्लेक्स अँड दीज आर डिफरंट. So sending a rocket to Mars is complicated. There are huge number of calculations involved. त्याच्यामध्ये सगळं जे त्याचं गणित आहे ते सगळं जर व्यवस्थित केलं तर बरोबर रॉकेट मार्सला त्या ठिकाणी पोचतं. इट इज कॉम्प्लिकेटेड, इट इज व्हेरी डिफिकल्ट, बट इट इज प्रेडिक्टेबल. असेंब्लिंग अ कम्प्युटर इज कॉम्प्लिकेटेड. त्याच्यामध्ये खूप पार्ट्स असतात, खूप वेगवेगळं, म्हणजे त्याच्यामध्ये एक त्याचा स्वतःचं एक विज्ञान आहे. पण ते आपण व्यवस्थित केलं तर जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य होतं आणि म्हणजे इट इज प्रेडिक्टेबल. इन कॉन्ट्रास्ट टू दिस, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स आर व्हेरी डिफरंट. ब्रिंगिंग अप अ चाइल्ड इज अ कॉम्प्लेक्स सिच्युएशन. एका लहान मुलाची वाढ घडवून आणणे, इट इज कॉम्प्लेक्स बिकॉज इट्स नॉट प्रेडिक्टेबल. त्याच्यामध्ये सातत्याने बरेचसे फॅक्टर्स आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात. Dealing with an epidemic like what we are seeing right now of coronavirus is a complex situation. All the factors are not under even collective control, let alone control of any individual or organization or even government. Climate change and health is a complex situation. आणि त्याच्यामध्ये 4 वैशिष्ट्ये आहेत ज्याच्यावर मी थोडक्यात म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करतो. Why we need to start thinking differently and also acting differently. As Einstein has said, the framework which has created these problems cannot be used to solve these problems. We need a new framework. ती जी कॉम्प्लेक्स सिस्टम्स फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये एक 4 वैशिष्ट्य थोडक्यात सांगतो. पहिली गोष्ट, रिकग्नायझिंग इमर्जन्स. इमर्जन्स मीन्स अनएक्सपेक्टेड अँड अनप्रेडिक्टेबल आउटकम्स. You can only assume that something unpredictable is going to happen. The only thing you can predict is unpredictability. But you cannot predict की ती अतिवृष्टी, ते एक्सेस, ॲज प्रोफेसर बेग जस्ट मेन्शन्ड, excess rainfall, unseasonal rainfall, complete disturbance of weather patterns, and all its impacts. These are examples of emergence. And when you have a situation of emergence, it's not predictable, but you can gear up your systems to become ready for unexpected events and situations. So emergence is one. The second is non-linear causation. 2 + 2 = 4. हे आपल्याला शाळेमध्ये आपण शिकलोय. 2 + 2 जेव्हा 3 होतो किंवा 3.5 होतो किंवा 5 होतो, these are complex situations where simple linear causation does not work. And the linkage between climate change and health is such a non-linear causative linkage. There are multiple ramifications. There is a web of causation. There are multiple add-on effects. A butterfly waves its wings in one part of the world and there is a storm in a different part of the world. So these are non-linear dynamics which we have to take into account when we are dealing with climate change and health. The third is that complicated systems are the domain of the expert. जेव्हा एखादी कॉम्प्लेक्स गोष्ट आपल्याला सॉल्व्ह करायची असते तर आपण त्या एक्सपर्टकडे जातो. कॉम्प्युटरसाठी असेल तर आपण त्या सॉफ्टवेअर इंजिनियरकडे जातो, किंवा ॲस्ट्रोफिजिक्सचा मुद्दा असेल तर आपण प्रोफेसर दधीच सारख्या एक्सपर्ट्सना अप्रोच करतो, कारण ते एक विशिष्ट त्याचं एक गणित आहे, त्याचं विशिष्ट एक विज्ञान आहे आणि द एक्सपर्ट कॅन डील विथ इट. इन कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स often there is no single expert. And with some humility I'd like to say that on the issue of climate change and health, it will be difficult to find one expert who can tell us everything about it. We will need to bring together multiple disciplines and multiple stakeholders, even non-experts, to address the problem.
This is the difference between complicated problems and complex problems. And the final is that basically our interventions cannot be planned completely and in full detail in advance. We have to have learning and iterative interventions. म्हणजे करून बघा, त्याच्यानी काय होतंय का, मग थोडी चाचपणी करायची, मग पुढचं पाऊल ठरवायचं. म्हणजे आतापासून आपण ठरवू शकत नाही की पुढच्या 10 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये आपण नेमकं काय करणार आहोत. एक ब्रॉड दिशा आपल्याकडे असू शकते, बट इट हॅज टू बी अ कंटिन्युअसली लर्निंग इंटरव्हेन्शन. अँड वेन वी आर टॉकिंग अबाउट लर्निंग इंटरव्हेन्शन्स, देन वी हॅव टू टेक इन टू अकाउंट हू इज इन द बेस्ट सिच्युएशन टू गिव्ह द इन्साइट्स फॉर लर्निंग. इट इज पीपल ऑन द फ्रंट लाईन अँड पीपल इन द कम्युनिटीज. आपले सध्याचे जे सिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये पॉवर इज कॉन्सन्ट्रेटेड ऑन द टॉप, बट ॲक्च्युअली एक्सपिरियन्स इज with the front line, the health worker, the A&M, the PHC doctor, they are the people who can actually tell us what is going on the ground. So for learning systems, we require a different kind of approach to involve. It has to be a much more horizontal system. Vertical systems are okay for complicated problems. They are not good for complex problems. तर त्यामुळे महाराष्ट्राची सध्याची जी पब्लिक हेल्थ सिस्टम आहे त्याच्यामध्ये इज इट गिअर्ड अप? Yeah, that's, I was going to That ask is your you next question. Is it geared up to deal with this kind of these are non-conventional kind of situations, climate change and health. ह्याला डील करण्यासाठी आत्ताची आपली सिस्टम ही तयार आहे का, सज्ज आहे का? तर ऑब्व्हियसली द आन्सर इज नो. बट what we need to do is at least 3 or 4 kinds of transformations. The first is we need robust and resilient public health systems. Robust म्हणजे कुठल्याही प्रकारचं चॅलेंज आलं तर त्याला त्या वेळेला तोंड देण्याची त्याच्यामध्ये क्षमता पाहिजे, आणि त्यासाठी रिसोर्सेस आर नंबर 1. आर पब्लिक हेल्थ सिस्टम्स आर ह्यूजली अंडर रिसोर्स्ड. Unfortunately, almost all public health systems in various Indian states, with a few exceptions. And Maharashtra, unfortunately, is among the bottom 5 spenders in terms of per capita public health spending in this country. प्रगत राज्य, प्रगत पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो. जर 29 राज्यांची यादी केली, महाराष्ट्र कम्स अलॉंग विथ UP, बिहार, ओडिशा and Madhya Pradesh in the bottom 5 in terms of per capita public health spending. So we need a quantum leap in the scale of public health resources. Second is the way we manage these systems. फक्त resources देणे आवश्यक आहे, पण ते काही पुरेसं नाही आहे, because the way we manage these systems also has to be changed qualitatively. And just to give an example from Maharashtra, which we were discussing, medicine procurement is we have to have much more autonomy to subunits and decentralization within the system. Tamil Nadu has cracked this problem by developing a completely autonomous and transparent corporation for medicine procurement, which ensures excellent medicine distribution to the entire public health system. Kerala आणि राजस्थाननी सुद्धा ते ॲडॅप्ट केलं. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ मला वाटते 7-8 वर्षापासून तरी ह्याच्यावर चर्चा चालू आहे, पण अजूनही आपण तो निर्णय घेऊ शकलो नाही की हे सिंपल सिस्टम याच्यानी रिसोर्सेस ॲक्च्युली कमी लागतील, पण पॉवर सेंटर्स चॅलेंज होतील आणि इट विल हॅव टू बी डन इन अ डिफरंट वे. तिसरा म्हणजे अर्बन हेल्थ. मला वाटते महाराष्ट्रासाठी खूप मोठा, जसं तुम्ही म्हटलं गडचिरोलीमध्ये प्रॉब्लेम आहेच. डेंग्यू इज अ क्लिअर एक्झाम्पल ऑफ क्लायमेट चेंज अँड हेल्थ इंटरफेस, जे आपल्याला त्याची सिझनॅलिटी होती पूर्वी, आता डेंग्यूला सीझनच राहिला नाही. आता डेंग्यू वर्षभर होतो. And this is true not only of Maharashtra but even of other places. So we have to have urban health systems which are sorely lacking. म्हणजे असं नाही की रुरल हेल्थ सिस्टम्स खूप चांगले आहेत, पण किमान काहीतरी बेसिक स्ट्रक्चर अर्बन सिच्युएशनमध्ये तर पब्लिक हेल्थ सिस्टमची काही स्ट्रक्चरच नाही. आणि चौथा आणि शेवटचा, प्रायव्हेट सेक्टरला डील करण्यासाठी आपल्याकडे कुठलीही ऑर्गनाइज यंत्रणा नाही आहे, कुठल्याही प्रकारचं रेग्युलेशन नाही आहे, आणि ऑन द होल एनआरकी आहे. 80% जवळजवळ प्रोव्हिजनिंग जिथे होतं त्याला म्हणजे रॅशनल केअर, त्यामुळे अँटीबायोटिक रेझिस्टन्सपासून ते वेगवेगळ्या प्रकारचे हिस्टेक्टमीज आणि इररॅशनल प्रोसिजर्स हे सर्रास चालू आहेत, आणि हेल्थ सिस्टमचं जणू ते भागच नाही आहे किंवा असतील तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही, अशी परिस्थिती सध्या आपल्या राज्यात आहे. तर ह्या सगळ्या फ्रंट्सवर आपल्याला हेल्थ सिस्टममध्ये चेंज लागेल. म्हणून वी हॅव टू चेंज द सिस्टम. वी नीड अ डिफरंट काइंड ऑफ मच मोर रोबस्ट अँड रेझिलियंट हेल्थ सिस्टम विच कॅन डील विथ ऑल दीज चॅलेंजेस. थँक्यू सो मच. त्याच्याशी जोडून मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपण क्लायमेट चेंजबद्दल आत्ता बोलत होतो तेव्हा आपण फूड्स इन्सिक्युरिटीबद्दल बोलतो आहे,
सॅनिटेशन असा परत महत्त्वाचा भाग असेल. इथे तर अजून अनेक क्षेत्र आहेत जी आरोग्याशी निगडीत असणार आहेत आणि त्याच्यासाठी मुळात हेल्थ सिस्टीममध्ये तर पॅराडाईम शिफ्टच यायला लागेल, फ्रेमवर्कमध्ये बदलच व्हायला लागतील. पण ह्या इतर क्षेत्रांशी पण काहीतरी जोडणी करून घ्यायला लागेल, त्याशिवाय आपण त्या अर्थाने मग सगळेच रिस्पॉन्सेस अपुरे असतील. तर त्या मल्टी सेक्टोरल कोलॅबोरेशन हे कसं होईल, म्हणजे कोण करेल, हेल्थ सिस्टीमचा काय रोल असेल त्याच्यामध्ये, तुमच्यासाठीच प्रश्न आहे. So I'll start with something which is a joke but not exactly a joke probably. Submergence हा खूप मेजर एक इम्पॅक्ट आहे क्लायमेट चेंजचा. आणि बांगलादेशमध्ये इट इज एक्सपेक्टेड दॅट बाय 2050 रफली 42 मिलियन पीपल विल बी फेसिंग फ्लड्स और फ्लड लाईक सिच्युएशन अँड 36 मिलियन पीपल इन इंडिया. बांगलादेशमध्ये जे घडते त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो, किंवा बांगलादेशमध्ये जेव्हा 4 कोटी लोक डिस्प्लेस होतील तर त्याच्यातले काही जण भारतात सुद्धा येते, हे साहजिक आहे. कारण आणि तेव्हा त्यांना रिसीव्ह करण्यासाठी आपल्याकडे काय यंत्रणा आहे ते तुम्हाला आता माहिती आहे की म्हणजे द प्रॉब्लेम इज क्लायमेट चेंज, ॲटलीस्ट पार्ट ऑफ द प्रॉब्लेम इज क्लायमेट चेंज, अँड टू डील विथ दॅट वी आर सेटिंग अप डिटेन्शन कॅम्प्स. So I would like to say we need climate change action, CCA, not CAA. But anyway, that's just an example of intersectoral action. तर intersectoral action हे शक्य आहे आणि पण महाराष्ट्रामध्ये सध्या ते होत नाही. त्याची काही उदाहरणं आहेत, आता ते खूप मोठी यादी असेल पण तरी मी 1-2 उदाहरणं देतो. एक तर malnutrition is also another example of the intersection between climate change and health. You know, of course there are multiple factors. I am not saying this was it pre-existed also, पण त्याची सिव्हिरिटी वाढणे, डिफॉरेस्टेशन. आता गडचिरोलीपासून नंदुरबारपासून अमरावतीपासून प्रत्येक ठिकाणी डिफॉरेस्टेशन वाढलं आहे आणि लोकांचा ॲक्सेस टू फूड, ट्रेडिशनल फूड्स, हे याच्यामध्ये प्रचंड म्हणजे एक कमतरता आलेली आहे. तसंच अवेळी पाऊस, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यामुळे फूड सिक्युरिटीला धक्का बसणे आणि मॅलन्यूट्रिशन वाढणे, हे खूप लिंकेजेस आहेत. दिस अ कॉम्प्लेक्स चेन. पण मॅलन्यूट्रिशनला हाताळण्यासाठी महाराष्ट्राने एक राजमाता जिजाऊ मिशन लॉन्च केलं होतं, विच इन इट्स इनिशियल फेज वॉज एन अटेम्प्ट टू ब्रिंग टुगेदर हेल्थ डिपार्टमेंट, ICDS अँड ऑल्सो टू सम एक्सटेंट अदर डिपार्टमेंट्स, की इंटरसेक्टोरल ॲक्शननी मॅलन्यूट्रिशनला आपण कमी करूया. आणि खूप चांगली संकल्पना होती, सुरुवात पण चांगली झाली. पण मला वाटतं तुम्ही पण जास्त सांगू शकाल डॉक्टर आनंद, त्याचं नंतर काही डिपार्टमेंटल्स म्हणजे जे काय त्यांचं राजकारण असेल किंवा त्यांचे स्वतःचे एम्पायर्स डिफेंड करणे असेल, आता ते ऑलमोस्ट इट्स ऑलमोस्ट बिकम अ नॉन एंटिटी, विच इज अ ग्रेट लॉस. म्हणजे वी स्टार्टेड विथ अ गुड एक्सपेरिमेंट अँड एंडेड अप विदाउट बाय कम्प्लिटली लुझिंग दॅट इंटरसेक्टरल अप्रोच. पण पॉझिटिव्ह उदाहरणं जर बघायची असतील तर एकतर महाराष्ट्रामध्ये कम्युनिटी ॲक्शन फॉर न्यूट्रिशन नावाचा एक प्रकल्प आदिवासी विकास विभागाच्या मदतीने 400 गावांमध्ये, आदिवासी ब्लॉक्समध्ये, 10 ब्लॉक्समध्ये चालू आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही बघतोय की ॲक्च्युली वेगवेगळे सेक्टर्सचे जे कर्मचारी आहेत आणि सामान्य लोक आहेत हे एकत्र काम करू शकतात जर खालून एक प्रेशर असेल आणि मोबिलायझेशन असेल. म्हणजे राईट्स बेस्ड मोबिलायझेशनच्या मदतीने अंगणवाडी वर्कर, ANM, आशा हे एकत्र काम करू शकतात आणि लक्षणीय कुपोषणामध्ये ॲक्च्युली कमी झालेलं आहे काही भागांमध्ये या 1-1.5 वर्षाच्या प्रकल्पाच्या ह्याच्याने इम्पॅक्टने. सो इट इज पॉसिबल, वी आर सीइंग दोज रिझल्ट्स. आणि वी कॉल दिस कन्व्हर्जन्स फ्रॉम बिलो. दिस अ व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट की कन्व्हर्जन्स कसं होणार, तर कन्व्हर्जन्सला काहीतरी फोर्स लागते. कन्व्हर्जन्स आपोआप होत नाही. देर इज अ म्युच्युअल रिपल्शन बिटवीन डिपार्टमेंट्स. जसं मॅग्नेट्समध्ये असतं ना, नॉर्थ टू नॉर्थ किंवा तसं एक म्युच्युअल रिपल्शनला ओव्हरकम करण्यासाठी काहीतरी फोर्स लागते. ती फोर्स आयदर फ्रॉम अबव येऊ शकते किंवा फ्रॉम बिलो येऊ शकते, किंवा द बेस्ट केस सिनेरियोज इफ इट इज फ्रॉम बोथ साइड्स. सो इफ देर इज अ पॉलिटिकल विल फ्रॉम अबव अँड अ पॉप्युलर प्रेशर फ्रॉम बिलो, देन दीज बाउंड्रीज कॅन बी ब्रोकन. आणि त्याचं एक उदाहरण सुरतमध्ये प्लेगचा जो एपिडेमिक झाला त्याच्या आधी सुरत यूज टू बी वन ऑफ द डर्टीएस्ट सिटीज इन इंडिया. आणि ॲज यू मस्ट बी नोईंग, त्यानंतर तिथे राव नावाचे एक कमिशनर आले, म्युनिसिपल कमिशनर. त्यांनी सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सना टाईट केलं आणि प्लस एक डिसेंट्रलायझेशनसुद्धा केलं. आणि देर आर मेनी इन्ग्रिडियंट्स टू दॅट, बट इट इज अन एक्झाम्पल. टुडे सुरत इज वन ऑफ द क्लीनेस्ट सिटीज इन इंडिया. सो दिस इज पॉसिबल. आपल्या देशात सुद्धा हे शक्य आहे.
आणि एक अजून म्हणजे ह्याच्यावर अभ्यास झालेत. 18 देशांची कंपॅरेटिव्ह एक अभ्यास आहे की इंटरसेक्टोरल कोऑर्डिनेशन कधी होतो, आणि त्याच्यातला एक एलिमेंट असा आहे की लोकल गव्हर्नमेंट्स आर युजली बेटर ॲट डुईंग इंटरसेक्टोरल कोऑर्डिनेशन दॅन नॅशनल गव्हर्नमेंट्स. दिस इज अन इंटरेस्टिंग पॉईंट, कारण ते लोकांचे जास्त जवळ असतात. एखादी म्युनिसिपॅलिटी किंवा एखादी ग्रामपंचायत तिथे कन्व्हर्जन्स म्हणजे होणे जास्त आहे. आणि केरळ आपल्याकडे एक उदाहरण आहे की जिथे इंटरसेक्टोरल काही प्रमाणात कन्व्हर्जन्स झालेलं आहे. तिथे दरवर्षी चिकनगुनियाची एपिडेमिक झाल्यानंतर केरळमध्ये त्यांनी अशी पद्धत पाडली की द चीफ मिनिस्टर विल कॉल अ मीटिंग ऑफ ऑल द अबाउट 12 डिफरंट डिपार्टमेंट्स, नॉट जस्ट हेल्थ डिपार्टमेंट. यावर्षी चिकनगुनिया एपिडेमिक आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. आता हेल्थ डिपार्टमेंटनी मांडणी करावी की काय काय करणे आवश्यक आहे. ॲनिमल हजबेंड्री, वॉटर सप्लाय, सॅनिटेशन, WCD, ॲग्रिकल्चर, या प्रत्येकाचा अजेंडा हेल्थ डिपार्टमेंटनी मांडायचं. मग त्या इतर सेक्रेटरीजने त्याला रिस्पॉन्ड करायचं. अर्थात देर विल बी अ डायलॉग, देर विल बी सम गिव्ह अँड टेक, आणि त्याच्यानंतर एक ॲक्शन प्लॅन, इंटिग्रेटेड ॲक्शन प्लॅन विल बी फॉर्म अँड इम्प्लिमेंटेड अँड देन इट विल बी रिव्ह्यूड. तर हे शक्य आहे. म्हणजे दिस इज अँड सिमिलर ॲक्टिव्हिटी ॲट द डिस्ट्रिक्ट लेवल. सो आय विल कन्क्लूड बाय सेइंग that what we need is not a ego-centered system, but a eco-centered system. सो जे डिपार्टमेंटल इगोज आहेत, जे पॉवर आहे प्रत्येक डिपार्टमेंटची, त्याला ओव्हरकम करण्यासाठी खालून सुद्धा प्रेशर पाहिजे आणि वरून सुद्धा पॉलिटिकल विल पाहिजे. तसं जर असेल तर इंटरसेक्टोरल कोलॅबरेशन कॅन बी मेड अ रियालिटी. थँक्यू. डॉक्टर आनंद, तुमची पण याचबद्दलची काही मतं जाणून घ्यायला आवडतील. माझा एक थोडा अधिक स्पेसिफिक प्रश्न ह्याच्याशी जोडून असणार आहे. आपण जेव्हा अभयनी जसं सांगितलं की हेल्थ सिस्टीमच्या फ्रेमवर्कचाच विचार करायला पाहिजे, त्या फ्रेमवर्कचा विचार करत असताना स्पेसिफिकली लुकिंग ॲट हेल्थ सिस्टीम, त्याच्यात आपण हेल्थ सिस्टीम म्हटलं की बऱ्याचदा पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस ह्या अँगलनी फक्त विचार करतो, जेव्हा की हेल्थ सिस्टीमच्या अंतर्गत अनेक प्लेयर्स येतात. मग ते हेल्थ NGOज असतील, रिसर्च इन्स्टिट्यूट्स असतील आणि लोकही असतील. लोकही हेल्थ सिस्टीमचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ह्यांचा रोल काय असू शकतो या रिस्पॉन्समध्ये? आपली भारतीयांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची एक विशिष्ट स्टाईल आहे. जसं सुरतचं तुम्ही उदाहरण घेतलं तसं, थिंग्स शुड बी अलाउड टू गेट वर्स बिफोर दे शुड बी इम्प्रूव्ड. त्यामुळे क्रायसिस आल्याशिवाय आपण काही त्याच्यावरती इंटरव्हेन्शन असं करत नाही. दुसरा हा कॉन्व्हर्जन्सचा मुद्दा तुम्ही जो घेतला, तर त्याच्याविषयी ग्राउंड लेवलला कॉन्व्हर्जन्स म्हणून महाराष्ट्रामध्ये एक प्रयोग सुरू आहे. त्याला AAA म्हणतात. अंगणवाडी, आशा आणि ANM या 3 स्त्रियांनी फ्रंटलाईन वर्कर्सनी सोबत येऊन काम करावं. महाराष्ट्राला तीच आशा आहे. टॉप होऊन कॉन्व्हर्जन्स होणार हे होली ग्रेलचं मिराज आहे. ते आपल्या तरी जन्मामध्ये शक्य मला वाटत नाही. त्याच्यामुळे ती आपण मनामध्ये अगदी एक्सेप्शनल केसेसमध्ये एका पार्टीचं सरकार आणि एक अतिशय शक्तिशाली चीफ मिनिस्टर हे असल्याशिवाय ते होणार नाही. ते असण्याचे सुद्धा अनेक वेगळे दुष्परिणाम असतात, पण त्याच्याशिवाय काही कॉन्व्हर्जन्स सहसा होत नाही. सरकार या यंत्रणेविषयी जरा थोडे काही, आणि पब्लिक हेल्थमध्ये विशेषतः लागू होतं ते 3 लॉज ऑफ ब्युरोक्रॅटिक इव्हेजन असं माझ्या लक्षात आलं. कुठलेही आपण जेव्हा सोल्युशन सरकारसोबत विचार करतो तेव्हा ते काय आहे? वी डोंट रिक्वायर दिस, दिस इज द जॉब ऑफ सम अदर डिपार्टमेंट, दिस हॅज ऑलरेडी बीन डन. या 3 लॉजना उत्तर देऊन कसं सोल्युशन काढणं ही पहिले खरं तर चॅलेंज. यालाही कॉन्व्हर्जन्सच म्हणू शकतो. दुसरा प्रश्न की हे मान्य करावं की आपल्या लोकशाहीमध्ये सरकार हे मीडियन राहणार आणि सिव्हिल सोसायटी आणि प्रायव्हेट सेक्टरलाच आउटलायरचा रोल हा प्ले करावा लागणार. आणि डेमोक्रेसीमध्ये नेहमीच सेकंड बेस्ट सोल्युशनच ॲक्सेप्ट होणार, कारण फर्स्ट बेस्ट काय याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी. त्यामुळे मीडियन हे सरकारचं काम, आणि आपलं काम आउटलायर म्हणून पेंडुलमला शिफ्ट करण्याचा प्रयत्न करणं. आणि तिसरं, ते जनरल आयसेनहॉवरने आर्मीविषयी म्हटलं, सैन्याविषयी, पण ते सरकारला अप्लाय होतं. थोडक्यात असं की आर्मीज आर लाईक थ्रेड, दे कॅनॉट बी पुश्ड, दे नीड टू बी पुल्ड. सुताच्या धाग्याला असा धक्का दिला तर फक्त तो कॉईल होतो, त्याला पुल केल्याशिवाय तो सरळ पुढे येत नाही. सरकार हे तसंच आहे. आपण सगळ्या PIL करतो आणि माझी स्वतःची प्रायमरी आणि परमनंट आयडेंटिटी तीच आहे, पण हे फक्त माहिती असावं की कर्मण्येव अधिकारास्ते मा फलेषु कदाचन, धक्का आपण देत राहावा, पण आफ्टर सर्टन पॉइंट सरकारला पूल करणं फार आवश्यक. ते पूल काय आहे?
माझ्या मोर अँड मोर लक्षात आलं की ते पूल म्हणजे पार्टनरशिप्स आहेत. सरकारला काहीतरी कॅटलिस्ट लागतं, केमिकल रिॲक्शन जसं व्हायला कॅटलिस्ट लागतं, तसं प्रायव्हेट सेक्टर, सिव्हिल सोसायटी आणि अंतिमतः सिटीजन, ते मला वाटतं पुढच्या आपल्या याच्यात येईलच, तो कॅटलिस्ट आणि तो पूल फार महत्वाचा. ते झालं तर मग सरकारचा रोल हा रेग्युलेशन मध्ये फार मोठ्या प्रमाणात येणार. जसं हेल्थ सिस्टीम विषयी आपण बोललो, हेल्थ डिपार्टमेंट हे स्वतःला हेल्थचं डिपार्टमेंट नाही मानत, ते फक्त सरकारच्या हेल्थ डिपार्टमेंटचं डिपार्टमेंट मानतं. दोन मध्ये प्रचंड फरक आहे. पूर्ण राज्याचं हेल्थ वर्सेस पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या स्टाफचं पर्सोनल डिपार्टमेंट, या दोन मध्ये प्रचंड मोठा फरक. त्यामुळे सरकारचा रेग्युलेशन रोल हा अनेक पद्धतीने पुढे येतो. मग ते डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीम निर्माण करणे, फायर सेफ्टी सिस्टीम निर्माण करणे, शहरामध्ये हे ग्लासचे फसाड जे सगळे जे कन्स्ट्रक्शन होत आहे त्यांना कमी करणं. गडचिरोली जर महाराष्ट्राचं फुफ्फुस आहे तर गडचिरोलीला कार्बन क्रेडिट मिळायला पाहिजे. आणि आज जे क्रॉस सबसिडाईज होत आहे एनर्जीचं, ती क्रॉस सबसिडी विचित्र आहे. ती गडचिरोली आणि चंद्रपूरचे लोक हे मुंबईला क्रॉस सबसिडाईज करतात आहेत थर्मल पॉवर प्लांटमुळे. त्यामुळे सरकारने आणि राजकीय नेतृत्वाने हा निर्णय घेणं की प्रत्येक गोष्टीची जी रिअल कॉस्ट आहे, हिडन कॉस्ट नाही, कारण हिडन कॉस्ट या लपवल्या जातात, हिडन कॉस्ट ज्यांना आवाज नाही त्यांच्यावरती थोपल्या जातात. आणि त्याचं सिंपल गणित आहे, डिस्टन्स फ्रॉम मुंबई इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इनजस्टिस. दुसरा रोल सिव्हिल सोसायटीचा. सिव्हिल सोसायटीचे मला मुख्यतः दोन रोल कटाक्षाने वाटतात. एक आहे सेवा. त्या सेवेमध्ये माझं स्वतःचं मत असं झालंय की आपण आणि स्वयंसेवी क्षेत्रामध्ये आणि आजकाल फिलॅन्थ्रोपिक आणि भारतामध्ये अनेक डोनर्स झाली, ते सगळे सातत्याने पुश करतात की भारताचे प्रॉब्लेम, समस्या प्रचंड मोठ्या, त्यामुळे स्केल मोठी यायला पाहिजे. मला दिवसेंदिवस प्रश्न पडतो की स्केल इज व्हॉट. भारतामध्ये स्केल इज अ रिलेटिव्ह टर्म. भारतामध्ये 1 लक्ष हे भारतामधलं काम हे छोटं वाटेल, एखाद्या इस्टोनियाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर 1 लक्ष प्रचंड मोठं कार्य झालं. त्याच्यामुळे सेवा करत राहणे, त्याच्यामध्ये स्केलच्या फार मोहात न पडता लेट 1000 फ्लॉवर्स ब्लूम, तशा प्रकारे झालं तर डिसेंट्रलायझेशनचा मुद्दा आणि जो ग्राउंडचा कॉन्व्हर्जन्सचा मुद्दा आहे तो कटाक्षाने सॉल्व्ह होतो. दुसरं स्वयंसेवी क्षेत्राचं कार्य प्रायव्हेट सेक्टर सोबत, जे सरकार सहसा कधीच करू शकत नाही, कारण सरकार हे चौकटीमधलं, ते म्हणजे इनोव्हेशन, नवीन ज्ञान, नवीन संशोधन, ते निर्माण करणं हे अतिशय महत्वाचं काम. त्याच्यामध्ये एक फक्त मान्य करावं आणि ते कटाक्षाने लक्षात ठेवावं. ते वाक्य असं, 1 accurate measurement is infinitely superior to 1000 intelligent opinions. आपण भारतीय, अमर्त्य सेन म्हणतात तसं आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन, आपल्याला प्रत्येक बाबतीत मतं आहेत. उंदीर कसे मारावे पासून ट्रम्प आणि मोदींनी ट्रेड डील कसं करावं, प्रत्येक बाबतीत मतं, सहसा चूक, ही आपली भारतीयांचं वैशिष्ट्य. त्याच्यामुळे स्वयंसेवी क्षेत्राने संशोधन करताना डेटाला सॅक्रोसॅन्क्ट मानणं आणि संशोधन करणं, ही पद्धत क्लायमेट चेंजच्या बाबतीत वापरणं फार महत्वाचं आहे. तिसरा आणि शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो इथे की क्लायमेट चेंजला प्रिव्हेंट करणं हे फार महत्वाचं. अडचण ही आहे की हार्ट अटॅक आल्यानंतर अँजिओप्लास्टी केलेल्या डॉक्टरचं नाव लक्षात राहतं, पण हार्ट अटॅक न येण्यासाठी योगा टीचरकडनं जर योग शिकला तर त्याचं फार लक्षात राहत नाही. स्मॉलपॉक्स देवीचा रोग जो पूर्ण जगातून त्याचं उच्चाटन झालं, मानव समाजाची अगदी पूर्ण मानवाच्या इतिहासातल्या सर्वश्रेष्ठ विजयांपैकी तो एक. डॉक्टर D.A. हेंडरसन म्हणून हॉपकिन्स मधले प्रोफेसर, ते या ग्लोबल स्मॉलपॉक्स इरॅडिकेशन प्रोग्रामचे अध्यक्ष होते. त्यांचं एक फार सुंदर वाक्य आहे, ते शिकवताना सांगायचे, नो वन हॅज एव्हर थँक्ड मी फॉर नॉट हॅव्हिंग स्मॉलपॉक्स. प्रिव्हेंटिव्ह केअरची ही ट्रॅजेडी असते. प्रिव्हेंटिव्ह केअर इज एक्स्ट्रीमली अनग्लॅमरस. आणि तिथे पुन्हा स्वयंसेवी क्षेत्राचा कटाक्षाने रोल की लोकांपर्यंत जाऊन 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 ते डोक्यामध्ये शिरवणं आणि सातत्याने त्याचे छोटे छोटे इनपुट्स देणं, ती इव्हॉल्युशन, हे रिव्हॉल्युशन वगैरे काहीही होणार नाही. त्यामुळे छोटे छोटे इनपुट्स देऊन त्याची उत्क्रांती घडवणं क्लायमेट चेंज थांबवण्यासाठी हा प्राख्याताने पुन्हा स्वयंसेवी क्षेत्राचा रोल. तिथे पुन्हा गांधीच आठवतात. इमर्जन्सी संपली होती, जनता पक्ष निवडून आला आहे आणि जेपींचे 75 वर्षाचा कार्यक्रम होता
आणि कृपलानी त्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. हे माझ्या आजोबांकडनं ऐकला अर्थात मी हा किस्सा. आणि कृपलानी त्या आता जेपी पूर्ण देशाचे हिरो, आणि कृपलानी पब्लिकली म्हणतात की या जेपीला गांधी कधी समजलाच नाही. हा जेपी क्रांतीच्या गोष्टी करतो, गांधीच्या तत्वज्ञानामध्ये उत्क्रांती होती आणि ती उत्क्रांती स्वयंसेवी क्षेत्रच करू शकतं. राईट. हेल्थ सिस्टीम्सबद्दल जे आपण बोलत होतो त्याच्यातला अजून एक भाग जो असतो तो विशेषतः वेदरशी जोडलेला, तो अर्ली वॉर्निंग सिस्टीम्स असा असतो. आणि मला मते त्याच्यातही एक इंटरसेक्टोरल कोलॅबोरेशन जे तुम्ही मगाशी बोलत होतात तो एक महत्त्वाचा भाग आहे. या अर्ली वॉर्निंग सिस्टीम्स या एक्स्ट्रीम वेदर इव्हेंटच्या असू शकतात किंवा पोल्युशनच्या संदर्भात असू शकतात. थोडंसं इंटरसेक्टोरल कोलॅबोरेशनच्या दृष्टीने, कारण जेव्हा अर्ली वॉर्निंग सिस्टीम असते तेव्हा इट इज एक्सपेक्टेड दॅट इट विल हॅव सम इम्पॅक्ट ऑन द वे पीपल रिॲक्ट टू दीज चॅलेंजेस. आणि त्या अर्थाने सफरचं उदाहरण घेऊन जर आपण बोलू शकलो तर मला असं वाटतं की आपण थोडं जास्त स्पेसिफिक्सकडे जाऊ शकतो. सफर हे एअर क्वालिटी असेसमेंट सिस्टीम आहे, त्या अर्थाने क्लायमेट चेंजशी एअर पोल्युशन हा जोडलेलाही विषय आहे. पण या पद्धतीच्या सिस्टीम्स कशा वर्क होतात, काय पद्धतीचे रिस्पॉन्सेस त्याला मिळतात, हे जर अनुभव तुम्ही अधिक डॉक्टर बेग सांगू शकलात तर वी कॅन हॅव सम लेसन्स लर्न फॉर अदर क्लायमेट रिलेटेड इश्यूज, एस्पेशली एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स रिलेटेड इश्यूज. When in 2006 I got a Bhatnagar award. I have done a lot of work on climate change. One work I will just end which madam has told in my introduction. ग्रीन हाउस गैसेज जब बढ़ती हैं तो यहाँ तो हीटिंग होती है, ग्लोबल वार्मिंग, लेकिन आपने देखा होगा 15 किलोमीटर के ऊपर यही गैसेज जो ग्रीन हाउस गैसेज हैं वो कूलिंग करती हैं और बहुत ज़बरदस्त कूलिंग करती हैं. आयनोस्फीयर जो है हमारा, जहाँ से कि हमारी सारी टीवी रेडियो ये सब सिग्नल्स आते हैं, मिलिट्री के सिग्नल्स आते हैं, वो वहीं से रिफ्लेक्ट होते हैं आयन से, वो कूलिंग हो जाता है. 8 डिग्रीज पर डिकेड, 1 डिग्रीज कूलिंग, पिछले 20 साल में -20 डिग्री कूलिंग हो गया वहाँ. नाउ ये जब गैसेज यहाँ से सिग्नल जाएगा और वहाँ से लौट के आता है तो वो जब किसी चीज़ को कूल करते हैं तो वो सिकुड़ती है, किसी को गर्म किया तो वो एक्सपांड होती है. तो क्या हो गया, आयनोस्फीयर हमारा सिकुड़ गया. जब सिकुड़ गया तो उसके अंदर जो गैस हैं वो भी सिकुड़ के बहुत ज़्यादा हो गई, तो जो हमारा सिग्नल जाता है वो वहाँ से आने में उसमें डिस्टर्बेंस हो गया बहुत ज़्यादा. आपने रेडियो स्लोन, आप लोग बहुत सारे जो सीनियर सिटीजन सुनते होंगे, उस ज़माने के अंदर कितना अच्छी अमीन सैनी की आवाज़ आया करती थी. Now you can't listen that unless you develop a much better technology which can deal that turbulence there. Similarly military signals का problem हो गया. खैर ये तो मैंने आपको बताया है कि ये तो चीज़ थी जो किया, लेकिन 2006 के बाद में मैंने ये सोचा कि क्लाइमेट चेंज, हम एक नेक्स्ट जनरेशन के बारे में सोच रहे हैं. बहुत इंपॉर्टेंट चीज़ है, बिकॉज क्लाइमेट चेंज व्हेन यू टॉक अबाउट डाउन द लाइन इन 10 years, 20 years, 50 years, 100 years क्या होने वाला है. Let us see what it is going to happen tomorrow, after 1 month, what is happening today. And then when I try to do that, I try to see that the sources, whether it is a climate change or the short term air pollution thing, is the same. Then सबसे पहला काम किया कि एक सफ़र जो पद्धति है, सिस्टम ऑफ एयर क्वालिटी एंड वेदर फोरकास्टिंग एंड रिसर्च, वो भारतवर्ष में पहली बार 3 दिन से पहले प्रेडिक्शन अगर एयर क्वालिटी का आपको दे दिया तो आप जो अस्थमेटिक हैं उनको मालूम है कि किस तरह की प्रॉब्लम्स होती हैं, आप उसको केयर कर सकते हैं. ये एक प्रणाली है, इसके 4 भाग हैं. पहला भाग है, पहले आप ये समझिए कि सोर्सेज ऑफ पोल्यूशन क्या है, सोर्सेज ऑफ क्लाइमेट चेंज और पोल्यूशन क्या है. तो उसके बारे में जब तक आप नहीं समझेंगे, बोलते रहो कितना भी, इतना पोल्यूशन हो गया, इतना लोग मर जाएंगे, इतना हो जाएगा, बट एक क्वांटिटी एस्टिमेशन पब्लिकेशन करके लाना है, बताना है, तो वो हम लोगों ने इमिशन इन्वेंट्री बोलते हैं. सिटीजन पार्टनरशिप से अराउंड 200 स्टूडेंट्स के साथ में मिलके, कॉलेजेस और सबके, पहले दिल्ली में करी 2010 में, फिर 18 में, पूना में अभी भी बच्चे 250 बच्चे, पूना, पिंपरी चिंचवाड़ और आसपास के जो तालुका लेवल में वहाँ के बच्चे 200-250 बच्चे पिछले 6 महीने से काम कर रहे हैं. हर स्ट्रीट के अंदर कितना व्हीकल कितने टाइप का निकलता है, कितना पुराना है, इंटरव्यू ले रहे हैं. सफ़र का आप केप देखेंगे, वो लेके खड़े रहते हैं बच्चे,
क्लिक काउंटर से करते हैं कि इसमें कितना जा रहा है, उससे हम लोगों को मालूम पड़ रहा है माइक्रो लेवल में कौन सा सोर्स कितना कंट्रीब्यूट करता है क्लाइमेट चेंज के अंदर या पोल्यूशन में। नाउ क्लाइमेट चेंज वाज ए वेरी बिग बज़वर्ड। क्लाइमेट चेंज को छोड़ना नहीं है, अगर मुझे एयर क्वालिटी भी करना है या वेदर भी करना है। तो फिर मैंने सोचा, वर्ल्ड वाइड पीपल थॉट इसका नाम दे दो शॉर्ट टर्म क्लाइमेट चेंज। सो क्लाइमेट चेंज, सो एयर पोल्यूशन प्रॉब्लम इज ए शॉर्ट टर्म क्लाइमेट चेंज। तो वही जो पद्धति डेवलप हुई पहले ये हो गई। तो बाद में मालूम पड़ा प्रॉब्लम ये है कि अनलेस यू एजुकेट टू द कॉमन मास, लोवेस्ट टू द लोवेस्ट, टू द लास्ट पर्सन, टेल देम कि एयर क्वालिटी क्या होती है, इसके दुष्ट परिणाम क्या हो सकते हैं, उनको समझाइए आप। जब तक उसको क्या मालूम पड़ेगा, जब तक डायग्नोस्टिक नहीं करोगे, आप किसी को बोलेगे नहीं, वो क्या सोचेगा कि मुझे क्या करना चाहिए। एंड दैट वाज द बिग प्रॉब्लम विच वाज हैपनिंग। तो सफ़र सिस्टम का जो पहला काम हुआ उसके अंदर ये गया कि अगर ये एयर क्वालिटी क्या होती है, एयर क्वालिटी इस लेवल के ऊपर चली गई तो ये मॉडरेट हो गई, उसके ऊपर चली गई तो उससे ज़्यादा खराब हो गई, उससे ऊपर चली गई तो उससे ज़्यादा खराब हो गई। हमने 6 कैटेगरी एयर क्वालिटी बनाई, उसको बोलते हैं एयर क्वालिटी इंडेक्स। नाउ लोग उसमें एक से लेके 500 तक नंबर होता है, 1 से लेके 100 तक, गुड से लेके फिर मॉडरेट, पुअर, वेरी पुअर, सीवियर। लेकिन फिर लोग बोले कि 100 to 100 तो लोग वो भी नहीं पढ़ पाएंगे, सम ऑफ द पीपल। सो लेट अस गो टू द कलर्स। गुड ग्रीन, मॉडरेट पुअर, ऑरेंज येलो मॉडरेट, ऑरेंज पुअर, रेड वेरी पुअर एंड सीवियर इमरजेंसी विच इज मरून कलर। ऐसे 6 पार्ट्स बनाए, लोगों को समझाया। आप एक सफ़र डैश एयर करके एक मोबाइल ऐप है, अगर उसको डाउनलोड करेंगे तो आपको मालूम पड़ेगा, बहुत सिंपल भाषा में की हुई है। पूना के 10 क्षेत्रों में 11 क्षेत्रों के अंदर, कोथरूड MIC से लेके और पूरा पिंपरी चिंचवड़ तक, उसमें आपको दिखेगा आज इस समय एयर क्वालिटी इंडेक्स क्या है और इन 6 कलर में से कौन से कलर में आप सांस ले रहे हैं, और उसके लिए अलग अलग एज ग्रुप के लोगों को क्या एडवाइजरी है और क्या प्रिकॉशंस लेना चाहिए, ये उसके अंदर पूरा लिखा हुआ है सारे के अंदर। अभी एक छोटा सा एग्जांपल देता हूँ कि ये एयर क्वालिटी जो है, जब सर्दी आती है बारिश के अंदर सबसे अच्छी हो जाती है, मतलब पोल्यूशन बहुत कम हो जाता है क्योंकि धुल जाते हैं कण। जब हम सर्दी में प्रवेश करते हैं तो ठंडी होती है और हवाएं बहुत धीमी हो जाती हैं और पोल्यूशन बढ़ता है। ऑब्वियसली जब बढ़ेगा तो जब पोल्यूशन बढ़ता है तो वो जो कण होते हैं वो इतने सूक्ष्म होते हैं कि आप स्वास्थ्य के साथ में ले सकते हैं, और वो आपके यहाँ गले में, यहाँ और फेफड़ों तक जा सकते हैं। उसकी वजह से आपको जो जब मौसम चेंज होता है, जुकाम खांसी होता है ना, आपको ब्रोंकाइटिस, ये सारा होता है। अहमदाबाद के अंदर जब हमने सफल लॉन्च किया तो एक पल्मोलॉजिकल एसोसिएशन ऑफ 250 डॉक्टर्स का एसोसिएशन है, बहुत अच्छा कार्यक्रम चला कि एयर क्वालिटी को हेल्थ के साथ में कैसे कनेक्ट करते हैं। वहाँ पे मैं बैठा हुआ था। डॉक्टर्स जो हैं हमारे लिए भगवान, कि भाई डॉक्टर्स सब कुछ, बिकॉज द डील विद योर हेल्थ, आपके बच्चों की हेल्थ पूरी करना, तो उसमें बैठे हुए थे। तो हमारा एक अलग से एक वो होता है उनके लिए जगह। लेकिन हम लोग जब डिस्कस कर रहे थे तो उसके अंदर ये मालूम हुआ कि सब ये यहाँ से और यहाँ होता है। गुजरात के अंदर पूरे अहमदाबाद में एंटीबायोटिक्स की कमी हो जाती है, इतने लोगों की हो जाती है, शॉर्टेज ऑफ फॉल ऑफ एंटीबायोटिक्स, यू ले जिफिलो या वाट एवर दोज एंटीबायोटिक्स दोज। तो बोला क्यों भाई? अरे इमीडिएटली जो है लोगों का ये इरिटेशन आपका ब्रोंकाइटिस 2 चीज़ों से होता है। एक तो आपका वायरल इन्फेक्शन हुआ, एंड सेकेंडली इरिटेशन, दैट इज एलर्जी। एलर्जी कैन बी ट्रीटेड without antibiotics, Texedzin or something, which I learned from pulmonological people or doctors from there. Then when I told that it is happening because of that, next year the situation was like this, that people have prescribed that more than 60% of the people have gone without antibiotics. Shortage of antibiotics is gone, excess has come out. These are some of the examples which is what I am trying to tell that you publish. So I was little surprised that there is no interaction between a community of climate or this. They are doing wonderful in their profession, I am doing wonderful in my profession, but मिल के दोनों अगर कुछ interdisciplinary है तो zero. And that is where we require a
इंटर डिसिप्लिनरी कोलेब्रेशन विच इज़ वेरी वेरी इंपॉर्टेंट जो चल रहा है अभी। तो इसके लिए ये किया है, ये चारों सिटी के अंदर है ये सफ़र का जो आप देखेंगे आगे। अभी आपने 3 दिन पहले अगर आपको मालूम पड़ा, अगर आप स्वस्थ हैं तो कुछ नहीं है, लेकिन आपको जिनके भी अस्थमा है उनको मालूम है कि क्या सिचुएशन होती है, सर्दी पड़ जाती है सुबह सुबह तो क्यों प्रॉब्लम आती है मुझे। आपको ये मालूम है कि 3 दिन के बाद में उस क्षेत्र में एयर क्वालिटी क्षेत्र में होती है, उसके अंदर ये है अपना किट साम रखें। देयर आर सेवरल पीपल, बच्चे होते हैं जिनको कि नहीं होता है, स्कूल जाते हैं, उनको किट और इन्हेलर नहीं लेके जाते। ठीक है, आज तो अच्छा दिख रहा है मौसम, ठीक है, चले गए। एयर क्वालिटी अगर आपको 3 दिन पहले मालूम है कि आज होने वाली है उस एरिया में, इन्हेलर लेके जाएं, आपका करें, बच्चा ठीक है। नहीं है तो किट में बहुत सारों की मोर्टेलिटी भी हो जाती है जो सीवियरली पेशेंट होते हैं। इसीलिए सर्दी के टाइम पे इमरजेंसी कॉल्स फॉर द अस्थमेटिक रिलेटेड पेशेंट्स इंक्रीज हो जाते हैं। तो ये दीज आर द थिंग्स, इसलिए ये काम आ रही है। तो ये तो हमने साइंस बता दिया आपको सारी चीज़ कि ये कर रहे हैं, ये करा। अभी आपने एयर क्वालिटी की वो दे दी, उसके अंदर भी हमने क्या हुआ, सिटीजन्स की, बच्चों की मांग देखते हुए पहले इंग्लिश में थी, बाद में हमने 4 लैंग्वेज में कर दी उसको, इंग्लिश, हिंदी, मराठी एंड गुजराती, बिकॉज इन 4 सिटीज़ में है। उसके बाद में और आया कि इफ एल्डरली सिटीजन्स हैं, दे कैन नॉट रीड, दे शुड बी ए वॉइस। तो एक उसके अंदर वॉइस का भी बटन है, आप उसको दबाएंगे तो आपको मराठी और इंग्लिश और हिंदी इन 3 लैंग्वेज के अंदर, जो कि लाइब्रेरी अवेलेबल है, गुजराती अवेलेबल नहीं है अभी तक, तो वो लाइब्रेरी अवेलेबल है, आपको सुन भी लिया जाएगा। आप सुनेंगे आज एयर क्वालिटी पूना की, आपकी क्षेत्र की ऐसी, आपको ये करना चाहिए, आपको ये नहीं करना चाहिए। तो ये सारी चीज़ें ओके, सारी चीज़ें जो हैं ये हमने करी अब, लेकिन ये सफिशेंट नहीं है जितना मैंने सबको सोचा। देन सबसे पहले इन सब चीज़ों को करने के लिए एक, इससे पहले मैं अडाप्टेशन की बात कर दूं आपको। एयर क्वालिटी इंडेक्स निकाला, उसमें बोला एयर पोल्यूशन 60 हो गया, इसके नीचे गुड है, 60 से 90 मॉडरेट है, 90 से 120 पुअर है, 120 से 250 वेरी पुअर, 250 माइक्रोग्राम पर मीटर क्यूब से ज़्यादा सीवियर इमरजेंसी हो जाती है। 250 कहाँ से लाए, 140 कहाँ से लाए, 130 कहाँ से लाए। स्टडी हुई एयर क्वालिटी और हेल्थ का डेटा को लेके कि हर एज ग्रुप के, हर क्षेत्र के लोगों को किस तरकीब से एयर क्वालिटी हो जाती है। आप यही चीज़ अमेरिका में देखिएगा, जो हमारी 250 में हमारी इमरजेंसी आती है, उनके 150 में इमरजेंसी हो जाती है। मतलब इमरजेंसी का मतलब अस्थमेटिक पेशेंट, नॉर्मल पर्सन विल फील स्टार्ट अफेक्टिंग फिटिगी एंड ऑल, सो मेनी थिंग्स आर देयर। देन देयर वाज ए कंसर्न इन अ बिग डिबेट कि बीमारी है, वेदर यू आर इन पुणे और वेदर यू आर इन वाशिंगटन और यू आर इन बोन, बीमारी तो जहर, आप वहाँ लो जाके, यहाँ लो, जहर तो जहर है, इफेक्ट तो उतना ही होना है। दिस इज अ वेरी वैलिड आर्गूमेंट कि जहर आप अमेरिका में जाके लो या यहाँ लो, लेकिन जहर तो जहर है नहीं। एंड दैट इज वेयर द अडाप्टिव कैपेबिलिटी, अडाप्टेशन कम्स इन पिक्चर। वही अमेरिकन अगर यहाँ आता है, बिस्लरी की बोतल नहीं पिया, दूसरे दिन डायरिया होता है, नॉर्मल। हमारा बेचारा आदमी जो काम करता है सड़क के ऊपर, वो टैप का पानी पीता है, कुछ नहीं होता है। दिस इज वन ऑफ द एग्जाम्पल्स, एक्सट्रीम एग्जाम्पल्स आई एम टॉकिंग अबाउट, because maybe long duration he might have some kind of a problem in this water related issues, but in terms of air quality we have adopted based on our climatic conditions, based on our hardship and all. That is the reason that statistical data shows that if air quality can go up to this level, even then your problem will not start, whereas is American, even if he comes here, his problem will start. These are the kind of a adaptive weather environmental related things. So the poison also behaves in an adaptive way in this thing. So Yeah. these are the तुम्ही जे वेदर आपण काय म्हणू अर्ली वॉर्निंग सिस्टीम्स बद्दल एअर क्वालिटीबद्दलची इन्फॉर्मेशन देतो आणि त्याच्याशी जोडून आपण अवेअरनेस मेसेजही देतो, कारण एअर पोल्युशनशी देर आर सो मेनी हेल्थ इश्यूज विच आर लिंक्ड विथ एअर पोल्युशन. मी त्याच्याशी जोडून थोडी कम्युनिटी एंगेजमेंटकडे येते, बिकॉज आपल्या हेल्थ सिस्टीममध्ये अजूनही सामान्य जनता इज अ पॅसिव्ह एंड युजर ऑफ सर्व्हिसेस or it's an end user of information, either in the form of early warning systems or information about the disease and the causative agents. पण आणि बऱ्याचदा ही इन्फॉर्मेशन इट इज एम्ड ॲट चेंजिंग द बिहेवियर्स, इमिजिएट बिहेवियर्स ॲट द पर्सनल लेवल. पण जिथे आपण एअर पोल्युशन किंवा क्लायमेट चेंजचे
बद्दल बोलतो आहे, जिथे तुम्ही मगाशी म्हटला तसं इट्स अ नॉन लिनियर पॉझिटिव्ह एजंट आणि बऱ्याच गोष्टी कदाचित लोकांच्या हातातही नसतात बदलण्याच्या, तिथे आपण कम्युनिटी एंगेजमेंटकडे कसं बघू शकतो? विशेषतः अभ्यास तुमचा बऱ्यापैकी काम आहे कम्युनिटी एंगेजमेंटबरोबर, अँड what you have done is doing community engagement for strengthening the systems itself. सो त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकाल का? आणि मला स्पेसिफिक अजून जोडून एक प्रश्न आहे की करंट हेल्थ सिस्टीममध्ये या मिनिंगफुल एंगेजमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज खूप कमी आहेत, त्या आपण कशा वाढवू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे सोर्सेस ऑफ नॉलेज आर देर आर मेनी सोर्सेस ऑफ नॉलेज इन एनी सोसायटी. Some sources of knowledge are privileged and some sources of knowledge are discounted. राईट. आता डॉक्टर बेग पण त्याच हे बदललं पाहिजे. लोकांचा प्रत्यक्ष अनुभव हा एक प्रचंड मोठा ज्ञानाचा स्रोत आहे आणि ते आपण ओळखायला पाहिजे आणि त्याचं नीट त्याला स्थान दिलं पाहिजे आणि त्याचा वापर करायला पाहिजे. जपानमध्ये एक म्हण आहे की नन ऑफ अस इज ॲज स्मार्ट ॲज ऑल ऑफ अस. So if we want to tackle climate change, we cannot say that only certain, some scientists they are saying that is, important, and what people are experiencing is like not very important. लोकांचा जो ज्ञान आहे आणि लोकांचे जे अनुभव आहेत त्याला एक म्हणजे तो एक प्रकारचा टॅसिट नॉलेज असतो त्याला एक्सप्लिसिट नॉलेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला सिस्टम्स पाहिजे. त्यापैकी एक सिस्टम म्हणजे जे आम्ही ज्याचा हे केलं आहे, थोडा प्रयोग केला आहे, ते लोकाधारित देखरेख म्हणजे कम्युनिटी बेस्ड मॉनिटरिंग. की लोकांचे अनुभव काय आहेत आरोग्य सेवेच्या बाबतीत, इतर पण गोष्टींच्या बाबतीत आपण करू शकतो. ते जे अनुभव आहेत त्याचं संकलन करणे, त्याचं ॲनालिसिस करणे आणि मग ते एक ॲनालाइज्ड फॉर्ममध्ये सिस्टमला परत फीड करणे की इथे तुमची नर्स जात नाही या गावामध्ये, इथे डॉक्टर उद्धटपणाने वागतोय, तिथे औषधं उपलब्ध नसतात, इथे ॲम्ब्युलन्स जात नाही या आदिवासी भागात. हे लोकांचे अनुभव आहेत, याला फीड करण्याची सिस्टम पाहिजे. नाहीतर लोक त्यांच्या पद्धतीने खूपच कंटाळले तर कुठेतरी जाऊन ते तोडफोड करतील किंवा एखादा मोर्चा काढतील, पण दॅट इज नॉट अ सिस्टम. तर कम्युनिटी नॉलेजला आपल्या हेल्थ सिस्टमच्या सोबत लिंक करण्यासाठीची एक जनरलाइज सिस्टम पाहिजे. सध्या ही लोकाधारित देखरेख प्रक्रिया महाराष्ट्राच्या 17 जिल्ह्यांमध्ये 1000 गावांमध्ये चालू आहे. याला जनरलाइज करण्याची गरज आहे. या सरकारने याला सपोर्ट करायला पाहिजे. तर कारण दुसरा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हेल्थ कॅन नॉट बी डिलिवर्ड. हेल्थ सर्व्हिसेस कॅन बी डिलिवर्ड, हेल्थ कॅनॉट बी डिलिवर्ड. हेल्थ कॅन ओनली बी को प्रोड्युस्ड. अशी एक कॉन्सेप्ट आहे. को प्रोड्यूसचा अर्थ असा आहे की सरकार किंवा सिस्टम्स हे काही गोष्टी करू शकतात आणि लोक स्वतः हे काही गोष्टी करू शकतात आणि दोन्ही जर एकत्र आले तरच हेल्थचं आपण संवर्धन करू शकतो. So health has to be co-produced through both community action and public action and public system. हे जर आपण केंद्रस्थानी ठेवलं, मला असं वाटत नाही की सरकार म्हणजे आपली पब्लिक हेल्थ सिस्टमने कधी हा तत्व नीट ओळखलेला आहे. हेल्थचं को प्रोडक्शन कसं करता येईल ह्याच्यावर जर आपण फोकस केलं तर आपल्याला लक्षात येईल की कम्युनिटीज कॅन हॅव ॲटलीस्ट 4 की फंक्शन्स इन एन्श्युरिंग इम्प्रूव्ड हेल्थ. नंबर 1, राईट्स बेस्ड मागणी करणे सेवांची आणि त्या आधारे हेल्थ सिस्टमला ॲक्टिवेट करणे. आणि म्हणजे ॲक्टिवेट करणे म्हणजे खालून जेव्हा प्रेशर असतं तेव्हा जे थोडासा ढिसाळ कारभार असतं ते हे होतं, नीट होतं. एफेक्टिव्हनेस ऑफ द डिलिव्हरी सर्व्हिसेस इम्प्रूव्ह. सो राईट्स बेस्ड कंटिन्यूड मॉनिटरिंग अँड मोबिलायझेशन हा नंबर 1 आहे. दुसरं पार्टिसिपेटरी प्लॅनिंग. कारण फक्त म्हणजे प्रश्न मांडणे एवढं पुरेसं नाही आहे. तर हे कसं सुटेल यासाठीच्या काही सूचना देणे आणि त्यासाठीचं एक विकेंद्रित स्थानिक पातळीवरचं नियोजन करणे, एक डिसेंट्रलाइज प्लॅनिंग करणे याची पण खूप गरज आहे आणि ह्याचे खूप अनुभव आहेत. तर ब्राझीलमध्ये काही ठिकाणी जे पार्टिसिपेटरी बजेटिंग, संपूर्ण शहराचं बजेट हे पार्टिसिपेटरी प्रोसेसमधून तयार होतात, असे अनुभव आहेत आपल्याकडे. केरळमध्ये प्रत्येक जर तुम्ही पंचायत बघितली तर त्याच्यामध्ये 1 कोटी 2 कोटी काही ठिकाणी 4 कोटी रुपये दरवर्षी ग्रामपंचायतला मिळतात आणि मग ते त्याचं नियोजन करतात आणि त्याच्यामध्ये ठीक आहे पॉलिटिकल काही हे असतं बॅक अँड फोर्थ, पण तरी लोकांच्या गरजा समोर ठेवून बऱ्याचचं नियोजन होतो. हे शक्य आहे. महाराष्ट्रात सुद्धा आम्ही डिसेंट्रलाइज हेल्थ प्लॅनिंगचे काही प्रयोग केलेत,
पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये पॉवर, जी सिस्टमची पॉवर आहे ती चॅलेंज होते. सिस्टमने ही स्वीकारायला पाहिजे, आम्हाला सगळं माहीत नाही आहे. आम्ही मुंबईमध्ये बसतो आरोग्य भवनमध्ये, आम्हाला काही गोष्टी कळतात, पण त्या आदिवासी गावातल्या बाईला पण काही गोष्टी कळतात किंवा तिथल्या सरपंचला, तिथल्या ग्रामस्थांना. तर पार्टिसिपेटरी प्लॅनिंग जर त्याला जास्त वाव आपण दिलं तर त्याच्यातून सुद्धा कम्युनिटीचा एक महत्त्वाचा रोल पुढे येतो. मेंढालेखा म्हणजे त्याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जर लोकांच्या हातामध्ये रिसोर्सेस असतील आणि लोकांच्या हातामध्ये पॉवर असेल तर आपण कम्युनिटी बेस्ड प्लॅनिंग करू शकतो. तिसरा कन्व्हर्जन्स फ्रॉम बिलो, मी ऑलरेडी म्हणजे त्याची उदाहरणं दिलीत. आणि चौथा म्हणजे डिसेंट्रलाइज सर्वेलन्स अँड कम्युनिटी बेस्ड हेल्थ इंटेलिजन्स. ह्याचेही आम्ही काही प्रयोग केलेत. फॉर एक्झाम्पल मलेरिया किंवा जे कॉमन काही डायरिया असे कॉमन इलनेसेस असतात. एखाद्या आशाला आपण म्हटलं की तुझ्या पाड्यामध्ये किंवा तुझ्या गावामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त संख्या जर असेल मलेरियाची म्हणजे काहीतरी गडबड आहे, समथिंग इज रॉंग अँड यू शुड इमिजिएटली कम्युनिकेट दिस. असं का होऊ शकत नाही? प्रत्येक गावात जर आपण आशाला किंवा तिथल्या काही ट्रेंड लोकांना जर हे टूल्स दिले की तुमच्याकडे, अँड द सेम थिंग कॅन इवन होल्ड ट्रू फॉर रेस्पिरेटरी इलनेसेस. वाय कॅनॉट कम्युनिटीज मॉनिटर what is happening to their respiratory conditions, and when things go above a certain level they can ring an alarm की आता आमच्याकडे खूप लोक म्हणजे त्यांना खोकला वाढलेला आहे किंवा श्वासाचा आजार वाढलेला आहे किंवा वॉटएव्हर अस्थमा वाढलेला आहे आणि त्याच्यावर मग पब्लिक हेल्थ सिस्टमने ॲक्शन देणे. तर कम्युनिटी बेस्ड हेल्थ इंटेलिजन्स अँड डिसेंट्रलाइज सर्वेलन्स इज ऑल्सो समथिंग विच कम्युनिटीज कॅन कॉन्ट्रीब्यूट टू. आणि शेवटी मी काय म्हणेन की हे दोन वेगवेगळे मॉडेल्स आहेत and there is a contention between these two models. One is based on profits and consumerism which is driving the system in a certain direction. ते आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे हे क्लायमेट चेंज वाढतंय. And the other is based on basically people's needs and sufficiency. It's a concept of sufficiency की जेवढं प्रत्येक माणसाला पाहिजे तेवढं मिळालंच पाहिजे, पण तेवढं मिळालं की त्या माणसाने म्हणजे everybody should get the basics and luxuries are not something which should be prioritized. तर गांधीजीने जसं म्हटलं होतं की there is enough for everyone's need but not for everyone's greed. We can rephrase that and say there is enough for everyone's need in this world today but not for the greed of a few corporates. तो मॉडेल बदलणे आणि तो सिस्टम बदलणे आता आवश्यक झालेलं आहे, तरच आपण क्लायमेट चेंजला तोंड देऊ शकतो. आनंद, तुमच्याकडनं पण ऐकायला आवडेल. मगाशी तुम्ही आशा आणि अंगणवाडी बद्दल बोलला होतात. दीज आर कम्युनिटी काउंटर पार्ट्स विच आर वर्किंग इन द पब्लिक हेल्थ सिस्टम, somehow bogged down by the service delivery at this point in time. So थोडंसं त्याच्याबद्दलही what could be more meaningful community engagement in that तसं context? मला वाटतं की आरोग्य हे फार व्यक्तिसापेक्ष तसंही भारतामध्ये आहे. एखाद्या न्यायाधीशाला, मंत्र्याला किंवा नोकरशहाला एखादा रोग झाला तर ताबडतोब त्याच्यावरती एखादा कार्यक्रम सरकार सुरू करतं. त्याच्यामुळे रोग कोणाला होतो, दुर्दैवाने ते रोग सगळ्यांनाच होतात अशातला भाग नाही. मोर अँड मोर थोडं हे डूम्सडे प्रॉफिट सारखं वाटेल, पण जितकं आपल्या सरकारला बघणं होतं तेवढं अधिकाधिक मला ठाम विश्वास वाटायला लागला आहे की विशेषतः अशा प्रश्नावरती काही उपाययोजना यायची असेल तर ती नागरिकांकडनं सत्य यायला पाहिजे. लोकशाही म्हणजे इलेक्शन असं एक ते दुर्दैव समीकरण बनून बसलंय. मला असं वाटतं की लोकशाही इज नॉट इलेक्शन बट व्हॉट हॅपन्स बिटवीन टू इलेक्शन्स. आणि त्या बिटवीन टू इलेक्शन्समध्ये आता सगळीकडे आजकाल जरा फॉर्म्युला बाज स्टेटमेंट करण्याची सगळी सवय आली आहे. तर मी माझा एक फॉर्म्युला बनवला. डिसेंट्रलायझेशन ऑफ 4F इज व्हॉट डेमोक्रेसी इज. फंड्स, फंक्शन्स, फंक्शनरी आणि फॅक्ट. पैशाचे फंक्शन्स, वेगवेगळ्या सगळ्या कृती. फंक्शनरी, ग्रामसेवकाचा सगळी जी सुपरविजन आहे ते CEO कडे असतं, मात्र चीफ सेक्रेटरीचं सुपरविजन हे मुख्यमंत्र्याकडे असतं. असं का? ग्रामसेवकाला सरपंच का नाही बघू शकत किंवा ग्रामपंचायतचे सदस्य का नाही बघू शकत? तर हा नॉलेज इम्पेरियलिझम आहे. ब्रिटनने भारताविषयी जेच म्हटलं तेच मुंबई हे दुसऱ्या खेड्यांविषयी म्हणाली की आम्ही नीट करू शकतो पण त्यांना सत्ता दिली तर ते करू शकत नाही. त्यामुळे आणि याला मोठ्या प्रमाणामध्ये टेक्नोक्रॅट्स आणि वेल मिनिंग सिव्हिल सोसायटी दोघेही आपण इक्वली जबाबदार आहोत की नॉलेजचा मक्ता हा आमच्याकडे.
हे डिसेंट्रलायझेशन झालं, त्याची 2 उदाहरणं. एक, अफॉरेस्टेशन जास्त व्हायचं असेल तर कम्युनिटी फॉरेस्ट राईट ऍक्ट अतिशय सुंदर उदाहरण. गडचिरोलीमध्ये अनेक दशकं गडचिरोलीचा बांबू हा बल्लारपूर पेपर मिलला जात होता. 1 पैशाला 1 बांबू. पण आता कॉन्ट्रास्ट बघा, तेव्हा जास्त कळेल. जेव्हा ते अधिकार आदिवासींना मिळाले आणि त्यांनी ओपन मार्केटमध्ये बांबूचं टेंडरिंग सुरू केलं, 50 रुपयाला 1 बांबू विकला जाऊ लागला. 5000 पट मल्टिप्लाइड बाय असं मानून चालू 30-40 वर्ष हा सगळा पैसा कोणाकडे चालला होता. त्याच्यामुळे अतिशय मोठं एक्सप्लॉयटेशन. उलट तुम्ही वेंडालेखा बोलला, पण मी दुसरं एक गाव घेतो, गुमडी. धानोरा तालुक्यामध्येच गुमडी हे गाव. धानोरा तालुका हा भारतातला सगळ्यात नक्षलग्रस्त 10 तालुक्यांपैकी एक. या गुमडी गावाची एकूण लोकसंख्या जवळपास 12 ॲडल्ट, बाकी मुलं, एकूण 5 घरं. एकाच वर्षामध्ये फक्त बांबू विकून आणि बांबू राखून त्यांना किती मिळाले असतील पैसे? 50 लक्ष रुपये. ना हे कुठल्याही सरकारचं, ग्रामसभेचं, आणि ग्रामसभा म्हणजे एक छोटंसं गाव आहे, ही ग्रामपंचायत नाही, हे एक छोटंसं हॅमलेट आहे फक्त. त्याच्यामुळे जेव्हा त्यांना त्याची मार्केट इकॉनॉमी सोबत, मार्केट इकॉनॉमीचे जरी आपले दुष्परिणाम असले तरी जेव्हा रिसोर्सेसचं त्यांच्याकडे अधिकार आले आणि त्यांना मॉनिटायझेशन होऊ शकलं, तेव्हा ते रिसोर्सेस कसे राखायचे की बांबूची कटाई करताना एका वेळेला सगळा बांबू कापायचा नाही तर 3-3 वर्षांनी कापायचा, म्हणजे तो नवीन बांबू उगवू शकतो. जेव्हा ते पेपर मिलचे मजूर म्हणून काम करायचे तेव्हा अर्थातच त्यांना त्याच्यामध्ये कुठलेही स्टेक्स नव्हते. त्याच्यामुळे अधिकार आलेत की मी माझ्या स्वतःच्या वातावरणाचं जास्त चांगलं सुयोजन करतो. दुसरा आरोग्याचा मुद्दा, आणि तुम्ही जो कम्युनिटी हेल्थ वर्करचा म्हणालात, तर ज्याला आम्ही गडचिरोलीमध्ये आरोग्य दूत म्हणतो, आशा पूर्ण देशव्यापी प्रयोग आहेत सगळीकडे. प्रश्न मला असा वाटतो की कम्युनिटी हेल्थ वर्कर आशाला अनेकदा फक्त अनग्लॅमरस काम दिलं जातं. ते म्हणजे काय की गावामध्ये एखादा विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे असेल तर तिथे जाऊन लोकांना गोळा करून आणावं, जणू काही ती फक्त मुनादी देणारी एखादी दवंडी यंत्रणा आहे. माझ्या मते हे अशक्य आहे. गावामध्ये जर एखाद्या फंक्शनरीला गावकऱ्यांचा आदर पाहिजे असेल, तिचं किंवा त्याचं लोकांनी ऐकावं ही अपेक्षा असेल, तर डायरेक्ट सेवेचे वेपन्स हे तिच्या हातामध्ये देणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तिच्या मार्फत डायरेक्टली रोगांची सेवा, रोगांचा निदान आणि उपचार, दुर्दैवाने मोठ्या प्रमाणामध्ये याला सातत्याने विरोध होतो. स्मॉलपॉक्स इरॅडिकेशन, देवीचा रोग, ज्या वॅक्सिनेटर केडरने केला ते फक्त 10वी पास होते आणि यांनी अख्खा देवीचं रोगाचं उच्चाटन केलं. मानवजातीच्या सगळ्यात मोठ्या विजयापैकी एक यांनी हातभार लावला. त्याच देशामध्ये 30 वर्षांत आपलं सतत अडचण असते की नाही, आरोग्य दूतांना हे करता येणार नाही, ते करता येणार नाही. पुन्हा हा टेक्नोक्रॅट्सचा नॉलेज इम्पेरियलिझम झाला आणि नॉलेज इम्पेरियलिझमने आरोग्यामध्ये, मी त्याला मॉरल क्राईम मानतो, क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी, तसंच एक्झॅक्टली इथे होतं. त्याच्यामुळे डिसेंट्रलायझेशन ऑफ नॉलेज हा इक्वली महत्वाचा भाग या पूर्ण याचा आहे. तिसरं, आपण कम्युनिटीविषयी बोलतो. मला वाटतं आपण सगळेच रोजच एक मॉरल डायलेमा फेस करतो की माझी सोय आणि माझी कम्फर्ट की जगाचं भलं. माझं स्वतःच, मी आज मुंबईहून आलो, मी एक टॅक्सी हायर केली आणि ती घेऊन आलो. मी बसनेही येऊ शकलो असतो, पण मी स्वतःला जस्टिफिकेशन्स दिले. मला असं जायचं आहे, मला खूप घाम आला तर काय होईल, मग तिथे कपडे बदलायला हे नाही आहे, मला 3 मीटिंग घ्यायचे आहे. कुठेतरी अंतिमतः फायनल स्टँड जसं म्हणतात तसा आपल्याला स्वतःसोबत हा स्टँड की माझी नोट आणि माझं वोट हे कोणाला जाणार, आणि तो अत्यंत व्यक्तिगत शेवटी निर्णय आहे. तो निर्णय घेताना मात्र एक मला स्वतःला जे अतिशय सक्षमीकरणाचं वाटतं ते असं की एक पद्धत काय असते की प्रत्येक गोष्टीला एक अतिशय रूट कॉज आहे, किंवा त्याच्यामध्ये परिवर्तन नाही घडलं तर जगामध्ये काही परिवर्तन घडणार नाही. दिल्लीमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा जिनेवाने किंवा ट्रम्पने निर्णय घेतल्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाही. अधिकाधिक बघता मला असं वाटतं की हे मिराज आहे. ज्याच्यातलं मॉन्टेगोमेरी, जे सेकंड वर्ल्ड वॉर, दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिश सैन्याचे सेनापती, त्यांचं सुंदर वाक्य आहे, अ चेन is as strong as the weakest link in the chain.
साखळी जर समस्येची तोडायची असेल तर मला प्रत्येक तिची लिंक तोडण्याची गरज नाही. त्यापैकी मला जे शक्य आहे ते तोडावं आणि ती समस्या सुटते माझ्या परिघासाठी, माझ्या समुदायासाठी, माझ्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी. आणि हे खरं तर अतिशय स्वतःला सेल्फ लिबरेटिंग आणि सक्षमीकरणाचं वाक्य मला वाटतं. त्याच्यामुळे माझे प्रश्न हे दुसऱ्याच्या हातात नाही, ते माझ्याच हातात आहे. गांधीचे हेच उदाहरण. सत्ता, पॉवर इज नॉट अ पिरामिड, इट्स अ सर्कल. आणि सर्कलची गंमत अशी की प्रत्येक व्यक्ती एकाच प्लेनवरती आहे, एक कोणीतरी वरती आणि बाकी आम्ही खालती, अशा प्रकारचं परावलंबन त्याच्यामध्ये येत नाही. आणि म्हणून आमच्या प्रत्येकाच्या हातात माझ्या वोट आणि नोट मार्फत माझ्या परिघामध्ये परिवर्तनाची सत्ता, हे मला खरं तर कम्युनिटीचं वैशिष्ट्य वाटतं. थँक्यू. खरं तर माझ्याकडे अजून बरेच प्रश्न आहेत, पण आपला 1 तास 7 मिनटं पुढे होऊन गेलेत, त्यामुळे ऑडियन्समधनं बरेच प्रश्न आलेत. आपण ते प्रश्न घेऊया. बऱ्याच जणांनी इन्फॉर्मेशन ओरिएंटेड प्रश्न पण विचारलेत, पण मुद्दामून आत्ता इथे आपण घेत नाही आहोत. एक तर वेळेचं लिमिट आहे आणि जास्त टेक्निकल इन्फॉर्मेशन कदाचित आपल्याला वेबवरती पण इंटरनेट थ्रू मिळू शकेल. त्यामुळे आपण जास्त थिअरॉटिकल बेस्ड प्रश्न त्यातले घेऊया. पहिला प्रश्न डॉक्टर बेक तुमच्यासाठी आहे, मी वाचूनच दाखवते. एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट हॅव बीन हॅपनिंग इन द पास्ट. वाय आर दे बिकमिंग सो इम्पॉर्टंट नाव? फॉर एक्झाम्पल, इन 1897 the temperature was 43 degrees. January 1930 the temperature, I can't read this, पण बेसिकली टेम्परेचर बद्दलचा प्रश्न आहे की एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट पास्टमध्येही होत होते, मग आत्ता त्यांचं आपण काय एवढं महत्त्व मानतोय आणि त्याबद्दल का बोलतोय? पहले भी हुआ करते थे एक्सट्रीम वेदर इवेंट, बट अभी फ्रीक्वेंसी ऑफ एक्सट्रीम वेदर इवेंट्स आर इंक्रीजिंग. 2 चीज़ें हो रही हैं. फ्रीक्वेंसी एंड सीवियरिटी ऑफ द एक्सट्रीम पोल्यूशन इवेंट्स, नॉट एक्सट्रीम इवेंट्स, आर इंक्रीजिंग. एक सिंपल सी एग्जांपल आपको देता हूँ कि मानसून का, जैसे मैंने बताया पहले आपको, मानसून, क्लाइमेट चेंज, एयर क्वालिटी, ये कैसे एक दूसरे को अफेक्ट कर रही हैं. सब सिंपल. मानसून पहले जुलाई में होता था, सितंबर होते होते सब खत्म हो जाता था. पंजाब हरियाणा के अंदर क्रॉप खरीफ की फसल सितंबर में हो जाया करती थी. इनफैक्ट जैसे मानसून शुरू होता था जून में हो जाया करती थी. अभी जून जुलाई में बारिश नहीं है, अगस्त में शुरू होती है. पंजाब हरियाणा के लास्ट ईयर की बता रहा हूँ, वो हुआ. उसकी वजह से उसकी कटिंग जो हुई वो पहले हो जाया करती थी सितंबर तक. उस टाइम गर्मी रहती थी, उसमें पोल्यूशन कम रहता है, दिल्ली में कोई असर नहीं होता था. मानसून डिले हुआ, क्रॉप हुई, क्रॉप लेट कट रही है, अब अक्टूबर में कट रही है. स्टेबल बर्निंग हो रही है, सर्दी के सीजन में आ गया, ऑटोमेटिकली वेदर की हवाएं उधर से आना शुरू हो जाती हैं और दिल्ली को अफेक्ट करने लगी. लोगों का क्वेश्चन ये होता है कि पराली तो 100 ईयर्स से भी हो रही है, उस टाइम तो पोल्यूशन नहीं था, अभी हो रहा है, लेकिन ये मानसून क्यों किसका? हमने जलाया क्यों 1 महीने के बाद? सर्दी में घुस गए, गर्मी की जगह हम सर्दी में आ गए और उसमें हवाएं उधर से इधर आती हैं, तो सीवियरिटी हो गई. लोग समझने की कोशिश कर रहे हैं यही अभी के ये क्यों हो रहा है. तो ये सब एग्जाम्पल्स हैं जो एक दूसरे को अफेक्ट करते हैं. उसके अंदर बहुत बड़ी बहस है ये कि सुप्रीम कोर्ट या कोई भी कोर्ट, कुछ भी हो, वो बोलते हैं कि कितना भी आप हमको दे दीजिए, 1000 रुपये दे दो, 5000 रुपये के अंदर आपका हैप्पी सीडर चला जाएगा, आपकी वो हो जाएगी. उसने बोला जाए एक माचिस की तीली से मेरा काम चलता है, तो मैं 5000 रुपये भी क्यों दूँ? वो गरीब इंसान है. तो द पॉइंट इज अ सस्टेनेबिलिटी फ्रॉम दैट लेवल and then this, so competition comes on the socio-economic aspects of that. So frequency and longevity of extreme pollution events have increased, and that is the direct answer to the question which was not there before. Thank you so much. Next question is for you, Anand. Can you touch upon effects of climate change on mental health, and especially in the rural context, in the urban population and in the low income group context? लोकांचं पीक आणि शेतीचं आणि पुन्हा हे आश्चर्याचंच खरं तर फाइंडिंग आम्हालाही होतं. 2010 मध्ये
मानसिक आरोग्याविषयी गडचिरोलीमध्ये काही काम करणं आम्ही सुरू केलं आणि सगळ्यात पहिले तिथे OPD डॉक्टर आनंद नाडकर्णींसोबत खरं तर प्लॅन केली आणि आम्हाला असं वाटलं होतं की काय OPD मध्ये 30-40 जरी पेशंट आले तरी मोठं यश मिळेल आपल्याला. ग्रामीण आदिवासी भागामध्ये कुठे लोकांना काही कळतं मानसिक आरोग्याचे काही प्रश्न आहे. 280 लोक पहिल्याच दिवशी आले त्याला आणि आम्हाला धक्काच बसला की हे सगळं कुठून आले. आणि मी जे अगदी सुरुवातीला बोललो होतो ते पुन्हा प्रकर्षाने आम्हाला लक्षात आलं की एक भाग त्याच्यामधला अर्थात गडचिरोलीमध्ये जे सगळी युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे घराघरामध्ये डिप्रेशन, अँझायटी, सायकोसिस हे अगदी सापडतात. आत्ता आम्ही खरं तर सर्व्हे केला तिथे तर आदिवासींमध्ये आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात सापडलं. पुन्हा हे अतिशय आम्हाला शॉकिंग फाइंडिंग आहे आणि मला याचं सतत इमिजिएटली कारण सांगता येत नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये सुइसाईड. आणि याच्या माध्यमातून एक प्रकर्षाने आम्हाला जाणवलं जे मी आधी बोललो की सरप्लस एखादा मला शॉक लागला, इकॉनॉमिक शॉक लागला, घराला शॉक लागला, त्या फायनान्शियल शॉकला बिअर करण्यासाठी, सहन करण्यासाठी जो बफर सिस्टीम लागते ती बफर सिस्टीम आधीच तिथे उपलब्ध नाही. त्यात पुन्हा जेव्हा तसं आत्ता सगळं प्रचंड पाऊस पडला त्यामुळे जेवढं धान कापलं होतं सगळं ते वाया गेलं. रबीचं पीक काही करण्याचा प्रयत्न केला असेल तुरीचा, सगळं ते बांध्यावरचं वाया गेलं. अशा याच्यामध्ये जेव्हा आधीच पैसे नाही, बफर नाही, त्याच्यामध्ये क्लायमेट चेंजचे धक्के बसतात, मलेरियाचं एपिडेमिक येतं, लंग डिझिजेस यायला लागले, जेव्हा एक्सपेक्टेड नाही तेव्हा मलेरिया होतो, त्या सगळ्याचे परिणाम हे अंतिमतः मानसिक रोगामध्ये होतात आणि त्या कल्चरनुसार त्याचे अर्थात परिणाम बदलतातही. आदिवासी भागामध्ये उदाहरणार्थ तसेही लोक फार एक्सप्रेसिव्ह, आपण बाकी समाज ज्याला एक्सप्रेशन म्हणतो ते एक्सप्रेशन नाही. नृत्यामार्फत, गायनामार्फत एक्सप्रेशन खूप आहे, पण व्हर्बलाइज करणं इमोशन्सना, आपल्या भावनांना आणि वोकलाइज करून शेअर करणं हा प्रकार फार नाही. जन्म आणि मृत्यू दोघाही वेळेला एक्सप्रेशन चेहऱ्यावरती अनेक वेळा सारखे असतात. त्याच्यामध्ये जेव्हा हे शॉक्स येतात तेव्हा त्याचा मोठा प्रमाण हा मानसिक आरोग्यावरती होतो हे आम्हाला कटाक्षाने जाणवलं. आणि मी असं मानतो की कमी ना कमी प्रमाणात विदर्भामध्ये ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात त्याच्यामध्ये अर्थातच चूक अतिशय इकॉनॉमिक पॉलिसीज या मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. पण आपण असं पुढे जाऊन बघू, मल्टीफॅक्टोरियल कॉजेशन ऑफ अन इव्हेंट हे खरं तर शास्त्रीय ज्ञान की अनेक कारणं सोबत येतात आणि अंतिमतः एखादी इव्हेंट घडते. आत्महत्या सगळेच शेतकरी करत नाहीत, सगळे जे कर्जबाजारी आहेत सगळेच करत नाही. त्याच्यामुळे जे करतात त्यांच्यामध्ये, आणि डॉक्टर विक्रम पटेलांनी हा अभ्यास केला होता, त्यांच्यामध्ये डिप्रेशनचं प्रमाण बऱ्यापैकी आढळतं. त्यामुळे वेगवेगळ्या या सगळ्या क्लायमेट चेंजच्या इकॉनॉमिक परिणामार्फत लोकांना डिप्रेशन आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढणार किंवा वाढत आहेत हे मात्र अगदी कटाक्षाने दिसतं. आपल्याकडे थोडाच वेळ आहे, पण डॉक्टर शुक्ला तुम्हाला एक प्रश्न आहे. प्लीज एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ सिस्टमिक रेझिलियन्स अँड हाऊ इंडियन सोसायटी कॅन अचीव इट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ हेल्थ अँड क्लायमेट चेंज. हा जरा मोठा प्रश्न आहे, म्हणजे याचं उत्तर द्यायला तर वेळ नाही मिळत आपल्याकडे, पण नाही तेवढं नाही हां. तर आपण हे बघूया की देर आर 3 काइंड्स ऑफ सिस्टम्स. मी आता तालेबचा एक पुस्तक आहे अँटी फ्रजाईल त्याच्यावरनं घेतो आहे. सो देर आर फ्रजाईल सिस्टम्स, देन देर आर रिजिड सिस्टम्स म्हणजे स्ट्रॉंग सिस्टम्स, अँड देर आर अँटी फ्रजाईल सिस्टम्स. तर एखादा काच असेल तर ते फ्रजाईल आहे, ते खाली पाडलं ते तुटतं. एखादा दगड आहे तर ते खाली पाडलं तर त्याला काही फरक पडत नाही. आपल्या शरीराची एक मसल आहे, त्याला जर आपण स्ट्रेस केलं विदिन सम लिमिट्स ते अजून मजबूत होतं, त्याला आपण अँटी फ्रजाईल म्हणतो. यू गेट द डिफरन्स. म्हणजे फ्रजाईल सिस्टम त्याला स्ट्रेस दिलं की तुटतं. जी रिजिड सिस्टम आहे जसं लाईक रॉक, त्याला स्ट्रेस दिलं काही फरक पडत नाही. आणि जी अँटी फ्रजाईल सिस्टम रेझिलियंट सिस्टम आहे, विदिन सर्टन रेंज जर त्याला स्ट्रेस दिलं ते अजून मजबूत होतं. दॅट इज अ रेझिलियंट सिस्टम. तर आपल्या सध्याचे जे हेल्थ सिस्टम्स आहेत ते तर मला वाटते फ्रजाईल किंवा
रिजिडच्या रेंजमध्ये असतील ते ॲक्च्युली हॅव टू बी अँटी फ्रेजाईल. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की हाड जेव्हा तुटतं त्यानंतर जेव्हा परत जुळतं तर तिथे कॅलस तयार होतो आणि ते पूर्वीपेक्षाही जास्त स्ट्रॉंग होतो त्या ठिकाणी. So we need those kind of health systems which will be anti-fragile, which will be able to not only withstand stresses but gear up themselves to go into a even better situation. मी जे सुरतचं उदाहरण दिलं, in a way that is also an example of that. की unfortunately it required a crisis. असं होऊ नये शक्यतो. पण after the crisis, the entire solid waste management system of that city, the sanitation systems and even other public health systems of surveillance, they became much better than before. तर म्हणजे पब्लिक हेल्थ सिस्टम्स रेझिलियंट होण्याचं क्लायमेट चेंजच्या संदर्भात त्याला हेच अर्थ आहे की पुढे काही अनएक्सपेक्टेड गोष्टी घडणार आहेत हे आपण एक्सपेक्ट करूया. हे विचित्र वाटेल ऐकायला पण वी हॅव टू एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड, नॉट इन अ प्रिसाइज वे, नॉट इन अ प्रिडिक्टिव्ह वे, पण पुढे काही आपल्याला स्ट्रेसेस येणार आहेत हे गृहीत धरून आधीपासूनच आपली कॅपॅसिटी, डिझास्टर मॅनेजमेंटचा संपूर्ण जो विज्ञान आहे तो ह्याच्यावरच बेस्ड आहे की डिझास्टर कधी येऊ शकतं आणि बाय डेफिनेशन इट इज गोइंग टू बी अननो, वी विल नॉट नो मच इन ॲडव्हान्स वेन इट इज गोइंग टू हॅपन. आणि त्यावेळेला असे एक्स्ट्रा कॅपॅसिटी पाहिजे विच विल स्विंग इन टू ॲक्शन अँड विल डील विथ दॅट सिच्युएशन. सो देर हॅज टू बी एक्सेस कॅपॅसिटी, देर हॅज टू बी रिझर्व्ह कॅपॅसिटी टू डील विथ अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स. सध्या आपली बिलो रिझर्व्ह कॅपॅसिटी म्हणजे जे मिनिमम रिक्वायरमेंट आहे ते सुद्धा होत नाही. यासाठी रिसोर्सेस पण लागतात, यासाठी ह्युमन पॉवर पण लागते आणि यासाठी एक फ्रेमवर्क पण लागते, एक वेगळी ॲटिट्यूड लागते की जे काय असेल ना, जो कुछ भी होगा ना उसको हम देख लेंगे. म्हणजे जे काय अनएक्सपेक्टेड येईल त्याला सुद्धा डील करण्याची आमची तयारी आहे. बट दॅट रिक्वायर्स टीम स्पिरिट, अ सर्टन काइंड ऑफ शेअरिंग ऑफ विलिंगनेस टू शेअर नॉलेज अँड रेस्पॉन्सिबिलिटीज. अगदी जे हायरार्किकल सिस्टम्स असतात ते बऱ्याच वेळेला फ्रेजाईल असतात. त्याच्यामध्ये तुम्ही टॉप काढून टाकलं की पूर्ण सिस्टम कोसळते. दॅट इज अ फीचर ऑफ व्हर्टिकल अँड हायरार्किकल सिस्टम्स. पण असे जे हॉरिझॉन्टल सिस्टम्स असतात, नेटवर्क बेस्ड सिस्टम्स असतात, त्याचा एक भाग जरी तुम्ही काढून टाकलं तर ऑल द अदर एलिमेंट्स ऑफ द नेटवर्क आर एबल टू कम्पेन्सेट अँड द सिस्टम कंटिन्यूज टू फंक्शन. अँड लॉट ऑफ द ह्युमन बॉडी इज लाईक दॅट. तुम्ही 90% लिव्हर जर काढून टाकलं तरी ते रिजनरेट होतो आणि माणसाला काही फरकच पडत नाही. सो वी नीड दीज काइंड ऑफ सिस्टम्स विच आर रेझिलियंट, विच कॅन टेक केअर ऑफ स्ट्रेसेस अँड विल बी हॅव दॅट काइंड ऑफ रिझर्व्ह कॅपॅसिटी टू डील विथ द अनएक्सपेक्टेड. बरेच प्रश्न आहेत खरं तर आणि वेळ खूपच कमी आहे आता. एक महत्त्वाचा प्रश्न मला असं वाटतं की आपण एक 5 मिनिटात घेऊया. डॉक्टर आनंद, तुमच्यासाठी आहे हा प्रश्न. हाऊ हॅव जेंडर पर्स्पेक्टिव्ह बीन इन्क्लुडेड इन द हेल्थ पॉलिसी? वी टॉक इन कॉन्टेक्स्ट ऑफ क्लायमेट चेंज. आय एम ॲट लॉस ॲक्च्युली टू बी व्हेरी ऑनेस्ट की जेंडर पर्स्पेक्टिव्हला स्पेसिफिकली असं काही गोष्टी म्हणता येतील की आपलं सरपणापासून स्मोकलेस चुला आणि स्मोकलेस चुल्यापासून गॅस ही एक चांगलं पाऊल मला व्यक्तिशः मानतं. त्याच्यामध्ये रिकरिंग कॉस्ट नसल्यामुळे त्याचा पुरेसा वापर होत नाही, पण जेंडर स्त्रियांच्या त्रासासाठी तो एक महत्त्वाचा भाग मला वाटतं. दुसरं जे घेतलं नाही आहे आणि क्लायमेट चेंजच्याच, पण ते क्लायमेट चेंजच्या कॉन्टेक्स्ट नाही आहे, ते अर्थात टोबॅकोचा भाग आहे. पण मुख्यतः मला हे जाणवतं. तिसरं म्हणजे की फॉरेस्ट राईट ॲक्ट मार्फत ग्रामसभा ज्या बनल्या आहेत त्याच्यामध्ये विशेषतः स्त्रियांना जो रोल दिला गेला आहे आणि अगदी कटाक्षाने त्यांना ग्रामसभेचं भाग बनवण्यात आलं, तो क्लायमेट चेंजचे इफेक्ट प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांच्या हातात सक्षम करण्याचं महत्त्वाचं स्टेप घेतली गेली आहे. त्याच्या पलीकडे एक जेंडर स्पेसिफिक मला तरी इमिजिएटली असं फार आठवत नाही आहे की आपण स्पेसिफिकली त्याचा विचार करून फार धोरणं बनवली आणि खरं तर फार महत्त्वाचं आहे. ते आपलं मिस होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आता रिसेंटली मकामने एक स्टडी केला आहे महिला शेतकऱ्यांवर महाराष्ट्रातला, विशेष करून विदर्भ या भागात. आणि त्यांना म्हणजे ते ॲक्च्युली डायरेक्टली क्लायमेट चेंजच्या बाबतीत नव्हतं, पण त्याच्यामध्ये असं दिसलं की आता विशेष करून विदर्भाच्या भागामध्ये ऊन खूप वाढलं आहे.
आणि त्याच्यामध्ये महिलांना आता बाहेर जाऊन काम करणे खूप अवघड होतं आणि त्यांची ओव्हरऑल एम्प्लॉयमेंट आणि त्यांचे ओव्हरऑल इन्कम्स कमी झालेत आणि त्याशिवाय त्यांचे हेल्थ प्रॉब्लेम्स पण वाढलेत आणि हे क्लायमेट जी व्हेरिएबिलिटी आहे आणि एकूण टेम्परेचर्स वाढणे त्याचं नक्कीच त्यांच्या लाईव्हलीहूडवर आणि आरोग्यावर दोन्हीवर दुष्परिणाम झालेला आहे. म्हणजे असा एक अभ्यास आहे. मी शेवटचा प्रश्न घेते आहे. अगदीच वेळ कमी आहे, 2 मिनटं. डॉक्टर बेग, तुमच्यासाठी प्रश्न आहे. ग्लोबल वॉर्मिंग इज पोर्ट्रेड एज अ कॅटस्ट्रॉफिक फिनॉमिनन, बट सम पीपल आर्ग्यू दॅट नेचर विल अडॉप्ट टू दिस चेंज. व्हॉट इज युअर व्ह्यू ऑन दॅट? फक्त आपल्याकडे 1-2 मिनटात. 2 मिनट. से बहुत सारे लोग जो हैं दे कीप दैट आइस एज होती थी 1,20,000 ईयर्स बैक, 14,000 ईयर्स बैक देर वॉज ए ग्लोबल वार्मिंग, टेम्परेचर ऐसा था वैसा था, so it is like a geological phenomena. But they don't understand that this 1400 years back and after that 200 years have come, what happened to the people who were living there during that? So it is a cyclic anyway, it is that, but then there are many people who believe that question is belong to those people who believe that it is a cyclic phenomena. But cycle is 100 years, then 100 years we are all suffering. So that is the reason that we have to take care. That is one. Second thing which is very important is the kind of a changes which has come in last 50 years in temperature gradient which has come, which has never seen in last 1000 years. Temperature was increasing, but the peak which is sudden shift after the industrial revolution 1857 onwards, which is not seen, and that is the reason that one. But the last question people should have asked, but I am asking for myself, is this, that you people all do the science, suffer and all climate change, you have done it, but what have you done for the society, how you connected to the society, and what we can do for you, what we can come with you and help you that. Two things I will tell. One, we started a school flag awareness program where simply we send the forecast and today's air quality index. We have distributed 6 different colors to the school. 30 seconds proctor after the morning prayer tells today's air quality is this, tomorrow it is going to be this. Anybody would like to see more detail, go to the notice board and the flag is put there. Whole day the flag would be in front of that. So many, this is going to 350 school of PMC, for 750 schools of PCMC, and it is working very well, this program, number one. Second thing is that all of you, many of you, your children or grandchildren must be there in the schools. We also started, we are having a air quality mobile instruments, and then spirometry is one test, simple test of the lungs. वो है स्कूल जहाँ आपका है आपके बच्चे का क्लास के अंदर, the people who are already vulnerable to like asthma and all, we go there, make a camp for 1, 2, 3 days, air quality measured, lung function test measured, that is all. And that is what I think if some of the, but then the problem is schools are not that much receptive, parents are not that much receptive, what they will do it, our children is not sick, why the spirometer has to be done and all. But then this is for the benefit of others. Thank you. थँक यू सो मच. आपला वेळ संपला आहे आणि आय एम रिअली ग्लॅड, सच अ कॉम्प्लेक्स इश्यू आणि आपण खूप सगळे आस्पेक्ट्स बघितले. इट वॉज प्रिटी अ बिग चॅलेंज टू अड्रेस एव्हरीथिंग इन 1.5 hour. So we will stop here. Just in a nutshell, I'll try to wrap up, which is again very very difficult. But definitely हा एक इमर्जंट इश्यू आहे आणि त्याच्या अनप्रेडिक्टेबल नेचरमुळे आपल्याला सिस्टीम्स रिलेटेड सॉल्युशन्सकडे बघायला लागणार आहेत. आरोग्य व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्थांचा इतर क्षेत्रांशी असलेला समन्वय अधिक वाढवणं याला काही पर्याय नाही आहे. आणि वी नीड रोबस्ट रेझिलियंट पब्लिक हेल्थ सिस्टीम्स. डिसेंट्रलायझेशनबद्दल आपण बोललो आणि डिसेंट्रलायझेशन हे नॉलेज लेवलला आणि प्लॅनिंग लेवलला दोन्ही ठिकाणी व्हायला लागेल, तरच आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲक्शन दिसू शकेल याबद्दल. आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो कम्युनिटी एंगेजमेंटबद्दलचा आपण बोलला की आपण जास्त मिनिंगफुल कम्युनिटी एंगेजमेंटकडे जायला लागेल. कन्व्हर्जन्स फ्रॉम बिलो हा फार इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे त्याबद्दलची. मी इथेच थांबते. परत एकदा तुमच्या तिघांचे मनापासून आभार आणि आय हँड ओव्हर टू तृप्ती.
Hello and good evening, everyone. On behalf of Girish Sant Memorial Committee, it gives me a great pleasure in proposing vote of thanks for what has been a very interesting and fruitful discussion for last 2 hours. First and foremost, I would like to express our deep sense of gratitude to all the eminent panelists, Dr. Abhay Shukla, Dr. Anand Bang, and Dr. Gufran Beg, for kindly agreeing to participate in today's panel discussion despite their busy schedules. Thank you, sir. I take this opportunity to honor and extend our profound gratitude towards our friends, well-wishers, and generous donors for Girish Sant Memorial activities. I would like to thank Mr. Kunte, Mr. Jadhav, and their colleagues from Maharashtra Education Society for making this auditorium available for the event. I would like to thank Mr. Mahesh Gaikwad and his colleagues for video and photo documentation of the event. Thanks to Mr. Nitin Kulkarni for designing the standees. I would like to thank Girish sir's mother for joining us today for this event. Her presence gives us strength and encouragement. Thank you, Ai. Before I end, I must say that the audience has been exceptional, because without an engaged audience, the event like this cannot be successful. So thank you, everyone. At the end, I won't say thank you, but would like to acknowledge deep sense of appreciation for all my colleagues from Prayas, because an event like this requires planning and helpful hands to make it unique one. Thank you.